हॅलो अँड वेलकम टू विदर्भ आयएस. विदर्भ आयएसच्या ह्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण एक सिरीज चालू केली होती अंतिम प्रहार. त्यामध्ये जो भाग 4 आहे, ठीक आहे, हा लेक्चरचा भाग 4 आहे. तर पॉलिटीचा भाग 4 आणि लेक्चर 4च आहे. सो कोइन्सिडेंट आहे. पॉलिटी लेक्चर 4, ठीक आहे. याच्यामध्ये भाग 4 DPSP म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय की जो कायदा, कोणताही कायदा जर राज्य करते, तो कायदा करण्यासाठी तुम्हाला जी गाईडलाईन्स फॉलो करायची आहे, जी गाईडलाईन्स फॉलो करायची आहे ती घटनेमध्ये दिलेली आहे, ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट. अनुच्छेद 36 पासून तर 51 पर्यंत, काय 36 पासून तर 51 पर्यंत ही कलमं दिलेली आहेत भाग 4ची, ठीक आहे, DPSP. तर 36 मध्ये काय दिले? राज्य याची व्याख्या आहे. राज्य जी की सिमिलर टू कलम 12 आहे. जोपर्यंत संदर्भानुसार वेगळा अर्थ निघत नाही तोपर्यंत. परंतु 36ची व्याख्या ही कलम 12 पेक्षा जास्त ब्रॉड पर्स्पेक्टिव्हने आहे, तसं कोर्टाच्या निर्णयाने ते सांगितलेलं आहे. परंतु आता जर तुम्ही म्हटलं की सर राज्य म्हणजे काय, राज्य म्हणजे काय, तर केंद्र सरकार, राज्य सरकार हे येतं आहे. त्यानंतर विधानमंडळ, संसद, स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्राधिकरण. प्राधिकरणाविषयी आपण कलम 12च्या अंतर्गत एक 5 घटकांची टेस्ट असते, हां, ठीक आहे. त्याला भगवती टेस्ट म्हणतात. PN भगवती जे होते त्यांनी ती टेस्ट इंट्रोड्यूस केली होती, ठीक आहे. सो कलम 12 आपल्या जे मागचे व्हिडिओ आहेत भाग 3 तो तुम्ही व्यवस्थित बघू शकता, त्यामध्ये ते इन डिटेल सांगितलेलं आहे. सो याच्यामध्ये कलम 36 मध्ये राज्याची व्याख्या आहे आणि त्याच्याशी रिलेटेड जे निर्णय आहेत, जे न्यायालयीन निर्णय आहेत, कोर्ट केसेस, फक्त बघून घ्या, कारण आयोग विचारतं आहे आजकाल. काय? राजस्थान राज्य विद्युत मंडळ विरुद्ध मोहनलाल, ठीक आहे. याच्यामध्ये असा मुद्दा होता की राज्य विद्युत मंडळ राज्य आहे का, तर निर्णय आला होता सुप्रीम कोर्टाने हो म्हटलं होतं, यस ते राज्य आहे. पुढं अजय हसिया म्हणून होते. भाग 4 मधील राज्य ही संकल्पना भाग 3 पेक्षा अधिक व्यापक आहे. भाग 4 मध्ये म्हणजे DPSP मध्ये जी संकल्पना आहे राज्य म्हणजे, ती भाग 3 पेक्षा जास्त व्यापक आहे. ही कोणती केस आहे? अजय हसिया. आणि मेनन केस जी आहे ती अनुच्छेद 36 हा DPSPचा पाय आहे. केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनावर DPSP लागू होते. म्हणजे युनियन टेरिटरीज जे आहेत, ठीक आहे, त्यांचं जे प्रशासन आहे, आता साहजिकच आहे राज्य आणि युनियन टेरिटरीज याच्यामध्ये फरक तर आहेच, बरोबर. म्हणून यांच्या प्रशासनावर DPSP लागू होईल का? यस. जसं आपण म्हणतो की मध्यान्ह योजना, ठीक आहे, मध्यान्ह भोजन योजना, मग ही युनियन टेरिटरीजमध्ये लागू होईल का? यस सर अँड मॅम. कारण तोही आपल्या राज्य क्षेत्राच्या अंतर्गतचा भाग आहे ना, ठीक आहे. आणि तिथं केंद्र सरकार येईल तर ते राज्य म्हणजे त्याची व्याख्या पॉलिटिकल हिशोबाने घ्या, ठीक आहे. चला पुढं. आता उद्देश काय होता? कलम 36 आणि कलम 12 यांची तुलना आहे. कलम 36चा उद्देश काय? कलम 12चा उद्देश काय? मूलभूत हक्कांचे संरक्षण, मूलभूत हक्कांविषयी. कारण भाग 3 मध्ये इथं काय दिलंय? राज्य धोरणाची अंमलबजावणी. म्हणजे राज्य जी धोरणं सांगतायत, जे आपल्या घटनेमध्ये दिलेले आहेत, आपल्या घटनेमध्ये जे गोष्टी दिलेल्या आहेत, ठीक आहे. जसं की त्यांनी सांगितलं की बाबा शिक्षणाच्या गोष्टी, तर मग शिक्षणाच्या गोष्टीविषयी कुठे दिलेलं आहे? इथं दिलं होतं सुरुवातीला, मग घटना दुरुस्ती झाली आणि 21A अंतर्गत त्याला हक्क बनवण्यात आला, बरोबर. पुढं व्याप्ती मूलभूत हक्क उल्लंघनासाठी आणि इथं DPSPसाठी. न्यायालयीन उपाय काय? जर घटनेच्या भाग 3 मध्ये जर काही अशा गोष्टी करतात की उल्लंघन होते हक्कांचं, तर तुम्ही सुप्रीम कोर्टात किंवा हायकोर्टात जाऊन रिट याचिका सुप्रीम कोर्ट काढेल आणि हायकोर्ट काढेल. म्हणजे काय? न्यायप्रविष्ट आहे. यस, भाग 3 हा न्यायप्रविष्ट आहे. परंतु भाग 4 न्यायप्रविष्ट आहे का? नाही, न्यायप्रविष्ट आहे नाही. म्हणजेच त्याचं जर उल्लंघन झाले तर तुम्ही कोर्टामध्ये जाऊ शकतात? नाही. चला पुढे. हां, आता 36चे व्यावहारिक परिणाम काय काय? आता क्षेत्र, लेट सपोज क्षेत्र आपण जर म्हटलं, सार्वजनिक क्षेत्र म्हटलं, सार्वजनिक उपक्रम, तर कोणकोणते? BSNL, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ. न्यायालय DPSP अंमलबजावणीत भाग पाडतात. कारण काय? हे राज्य म्हणून कन्सिडर होईल. जर मी असं म्हटलं की BSNL मध्ये महिलांना नोकरी देण्यात येणार नाही, असं कसं काय होईल?
पॉसिबलच नाही. जर असं झालं तर सुप्रीम कोर्ट काय म्हणाल, बस शांत बसा, हक्क आहेत त्यांचे, त्यांना नोकरी करण्याचा अधिकार आहे आणि गव्हर्नमेंटने कायदा पण केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, ग्रामपंचायत, त्यानंतर शैक्षणिक संस्था, एम्स आणि IIT, हे सर्व काय आहेत, ही राज्य आहेत. हे सर्व काय आहेत, राज्य आहेत. बरोबर. आणि या राज्यांना कलम 36च्या अंतर्गत आणून ठेवलेलं आहे. कोणी? संसदेने. अनुच्छेद 37 काय म्हणतोय, जी धोरणं आहेत राज्याची ती काय आहेत, न्यायालयात लागू करता येणार नाही. न्यायालयात लागू करता येणार नाही म्हणजेच काय, जर याचं उल्लंघन झालं तुम्हाला न्यायालयात जाता येणार नाही. ठीक आहे. म्हणजे जसं तुम्हाला फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत हक्कांविषयी जर उल्लंघन झालं तर न्यायालयात जाता येते, तसं यांच्याविषयी नाही आहे. इनडायरेक्टली, इन अदर वर्ड्स, असं जर म्हटलं की जी तुमची हक्क आहेत 12 ते 35 म्हणजे आपण म्हणतो भाग 3 मध्ये, ती कोणती आहे, न्यायप्रविष्ट आहेत. आणि ही पण तुमची हक्कच आहेत. भाग 4 मध्ये आहेत ना, भाग 4 मध्ये पण तुमचे हक्कच आहेत, परंतु हे काय, नॉन जस्टिसेबल म्हणजेच न्यायप्रविष्ट नाही. यांच्या उल्लंघनासाठी तुम्ही कोर्टामध्ये जाऊ शकत नाही. ठीक आहे. तरीही ह्या सर्व बाबी फॉलो करणे शासनाला बंधनकारक आहेत नैतिकरित्या. आता कलम 38 काय म्हणतोय, 38 असं म्हणते की सामाजिक व्यवस्थेची मूलभूत तत्त्वे म्हणजे काय. आता बघा, जर तुम्ही असं बघितलं की सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायाची प्रस्थापना, आता तुम्ही जर प्रस्तावनेमध्ये जर राहणार ना तर तुम्हाला एक घटक दिसेल काय सामाजिक, आर्थिक आणि राजकीय. आता ह्या 3 घटकांसाठी काय एक शब्द येतो, न्याय. ऑल इन ऑल आपल्याला काय पाहिजे, आपल्याला न्याय पाहिजे. सर अँड मॅम, आपल्याला न्याय पाहिजे. मग न्याय पाहिजे तर कसा पाहिजे, तो सामाजिकही पाहिजे, तो आर्थिकही पाहिजे, तो राजकीय पाहिजे. मग प्रस्तावनेमध्ये जर आपण असं म्हणतो की आपले द ग्रेट लॉयर होते एक, कोण, नाना पालखीवाला होते, यांनी असं म्हटलं होतं, प्रस्तावनेविषयी त्यांचं असं एक स्टेटमेंट आहे की प्रस्तावना ही घटनेचं ओळखपत्र आहे. बरोबर. मग लेट्स सपोज मला एक सांगा, ज्यावेळेस तुम्ही अधिकारी होतात, बरोबर, मग अधिकारी झाले, तुम्हाला ID कार्ड मिळतं का, पहिले ID कार्ड मिळते नंतर तुम्ही अधिकारी होतात, साहजिकच आहे ना. पहिले तुम्ही अधिकारी होणार मग ID कार्ड मिळणार, तसं सेम आहे. घटना आपली पहिले लिहिल्या गेली आणि त्यानंतर प्रस्तावना. पहिले उद्दिष्टांचा ठराव होता, ते आपण बघणारच आहे पुढं. बट स्टील म्हणजेच काय, नाना पालखीवाला यांनी काय म्हटलं, घटनेचे ओळखपत्र म्हटलं. तर मग जसं आपलं ओळखपत्र असते की बाबा हे नाव आहे, हे डेट ऑफ बर्थ असे म्हणजेच काय, आपल्याविषयी माहिती आहे. म्हणून काय, प्रस्तावनेमध्ये जी काय आलं आहे प्रस्तावनेमध्ये, सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय, हे आता हे कुठं असतील, हे इथं आहे कलम 38 मध्ये. कलम 38(1) पहिलं. आता 38(2) मध्ये काय आहे, विषमता कमी करणे आणि समान संधी वाढवणे 44व्या घटनादुरुस्तीने टाकण्यात आला. आता विषमता कशी कमी करेल, आता तुम्हाला एक साधंसं उदाहरण देतो. लेट्स सपोज एक व्यक्ती आहे A नावाचा आणि एक व्यक्ती B आहे. याच्याकडे 1 कोटी, याच्याकडे 100 कोटी आहे. याच्या C नावाचा एक व्यक्ती आहे, त्याच्याकडे 1 लाख रुपये आणि D नावाचा व्यक्ती आहे, त्याच्याकडे फक्त 10,000 रुपये. मला सांगा, ही विषमता आहे का नाही, म्हणजे कोणती विषमता, ही आर्थिक विषमता आहे. आर्थिक विषमता आहेच, बरोबर. मग ही आर्थिक विषमता जर मला कमी करायची आहे तर मी काय करणार, ज्यांच्याकडे जास्त पैसे आहेत त्यांना सपोज यांना 30% टॅक्स लावणार, यांना 20 लावणार, यांना 2% लावणार, यांना काही टॅक्सच नाही. म्हणजे काय, यांच्याकडनं पैसा काढून घेणार, बरोबर. म्हणजेच काय, राज्य टॅक्स लावू शकते. जे तुम्ही आता बघतायत ना, GST बघा, GST आला, कोणताही कायदा येऊ द्या, योजना येऊ द्या, जशी योजना तुम्ही वाचतात ना तसे त्याचे इम्पॅक्ट DPSP म्हणजे तुमचे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व कोणत्या याला अवलंबून आहे. जसं तुम्ही म्हणतात की बाबा एक योजना आली, एक योजना आली, मग त्या योजनेचं आणि DPSPचं काय महत्त्व आहे, जरा एक वेळेस क्रॉस व्हेरीफाय करून घ्यायचं. याला काय म्हणतात, याला म्हणतात मॅट्रिक्स कनेक्शन. आणि ते मॅट्रिक्स कनेक्शन ज्या टायमाला तुम्हाला समजायला लागलं ना, इझी जातात सब्जेक्ट. ठीक आहे. हे 44व्या घटनादुरुस्तीने ॲड करण्यात आलं होतं 38(2). कोणी, त्यावेळेसचे PM होते कोण, मोरारजी देसाई साहेब. ठीक आहे.
त्यावेळेच्या PM यांनी ॲड केलं होतं. चला, आर्टिकल 39 म्हणजेच कलम 39 काय म्हणते? राज्याने पाळावयाची काही धोरणे. आता राज्याने कोणकोणती धोरणे पाळायची? विशेषतः पुरुष व स्त्रिया या दोघांनाही समान रूपाने जीविकेचे साधन द्यायचे. म्हणजेच काय करायचं? उपजीविकेचे साधन द्यायचं. दोघांनाही उपजीविकेचे साधन द्यायचं म्हणजे काय करायचं? समान पातळीवर आणून ठेवायचं. म्हणजेच काय द्यायचा? न्याय द्यायचा. मग ते पुरुष असो का स्त्री असो, काय द्यायचा? न्याय द्यायचा. ऑल इन ऑल आपलं काय म्हणणं आहे? न्याय, सामाजिक आर्थिक राजकीय, सामाजिक आर्थिक राजकीय न्याय पाहिजे. ठीक आहे. पुरुष व स्त्रिया समाजाच्या भौतिक संसाधनाचे स्वामित्व व नियंत्रण अशा प्रकारे वितरित केले ज्यामुळे सर्वसामान्याचे कल्याण होईल. म्हणजे एकाच्या हातात कोणाची सत्ता जाणार नाही, एकाच्या हातात जाणार नाही, सर्वांकडे काही ना काही असायला पाहिजे. ठीक आहे. आर्थिक ताकद एका विशिष्ट वर्गाच्या हातात केंद्रित होऊ नये याची खात्री करावी. मी तुम्हाला आत्ता सांगितलं टॅक्सेशन. ठीक आहे. जे जास्त कमवतात त्यांना टॅक्स करायचे, जे कमी त्यांना अनुदान द्यायचे. बरोबर. पुरुष व स्त्रिया या दोघांनाही समान कामासाठी समान वेतन. आता लेट्स सपोज तुम्ही उद्या अधिकारी होणार, बरोबर, STI PSI ASO वॉटेवर. मग असं होईल का की समान पद आहे तुमचं, तुम्ही दोघं ASO आहे, तुम्ही दोघं STI दोन्ही PSI आहेत. मग असं आहे का की एका ठिकाणी PSIला महिलांना जास्त पेमेंट आहे किंवा महिलांना कमी पेमेंट आहे? दोघांनाही समानच राहणार आहे ना. मग ही तरतूद कुठून आलेली आहे? इथून आलेली. ठीक आहे. 39D लक्षात ठेवा. आणि ह्या तरतुदी घटनेत आहे. ह्या घटनेला अनुसरून संसदेला कायदे बनवायचे. 39E. आता हे पुरुष व स्त्रिया कामगारांचे तसेच त्यांच्या मुलांचे आरोग्य, म्हणजे कामगारांचे आणि मुलांचे आरोग्य म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे? आरोग्यविषयक गोष्टी करायच्या आहेत, कारण तुमच्या जनतेचं आरोग्य ठीक राहायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर मुलांना सुयोग्य संधी व सुविधा मिळाव्यात, ज्यामुळे म्हणजेच बालकांना निरामय जीवन जगण्यासाठी, म्हणजे शांततेत आणि निरामय जीवन जगण्यासाठी राज्य तरतूद करेल. आता राज्याची व्याख्या कलम 12 आणि 36 याच्यामध्ये दिलेली आहे. राज्य तरतूद करेल. काय करेल? राज्य तरतूद करेल. चला, कलम 40 ग्रामपंचायतीचे संघटन. आता याच्यात लक्षात ठेवा, हे गांधी तत्व आहे. ठीक आहे. महात्मा गांधी तत्व आहे, हे लक्षात ठेवा. ग्रामपंचायतीचे संघटन. आता ग्रामपंचायतीचे संघटन जर करायचं म्हटलं तर राज्य काय करेल? राज्य म्हणजे आता तुम्ही एका हिशोबाने संसदच पकडा. आत्ता सध्याच्या तारखेला संसद काय करेल? संसद असे कायदे करेल की ग्रामपंचायतींना ताकद द्यायचे. म्हणजे एका हिशोबाने जर तुम्हाला सांगायला झालं तर काय करायचं? विकेंद्रीकरण करायचे. म्हणजे काय? सत्तेचे विभाजन करायचे, विषयाचं विभाजन करायचं. मग तसं केलंय संसदेने. कितवी घटनादुरुस्ती? 73वी घटनादुरुस्ती आणि 74वी घटनादुरुस्ती. हे काय आहे? हे सत्तेचे विकेंद्रीकरण आहे. सत्तेचे विकेंद्रीकरण आहे. 73मध्ये 29 विषय टाकले, 74मध्ये 18 विषय टाकले. आता हे विषय म्हणजे कसं? जसं की आपलं केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची, अशा ज्या सूच्या आहेत तसेच काही विषय इथं दिलेले. म्हणजेच काय झालं? कोण तरतूद करणार? ग्रामपंचायतीचे संघटन म्हणजे मॅनेजमेंट कोण तरतूद करणार? तर राज्य करणार. राज्य म्हणजे काय? संसद. संसदेने ही तरतूद केली 73वी 74वी घटनादुरुस्ती. ठीक आहे. त्यांना ती शक्ती दिली की लोकल लेवलवरती म्हणजे गाव, तालुका, जिल्हा अशा लेवलवरती तुम्ही हे सर्व विषय हाताळा. कोण पॉवर देते? संसद. चला, कलम 41 काम, शिक्षण आणि सार्वजनिक मदतीचा अधिकार. आता इथं बघा, काम आलं, तुम्हाला मनरेगा योजना आठवायला पाहिजे. ठीक आहे. शिक्षण आलं, 6 ते 14 वर्षापर्यंत शिक्षण. हां. आणि सार्वजनिक मदतीचा अधिकार. सार्वजनिक मदतीचा म्हणजे तुम्हाला पेन्शन वगैरे अशा गोष्टी. जसं सार्वजनिक मदत असली, लेट्स सपोज एक वृद्ध व्यक्ती आहे, त्याला पेन्शन पाहिजे, मग त्या पद्धतीने राज्य तरतूद करणार. ठीक आहे. आता इथं आहे कलम 41मध्ये काय? काम करण्याचा अधिकार. मनरेगा योजना आहे, सरकार तरतूद करणार, सरकार जॉब क्रिएट करणार. एक एलिमेंट आहे सरकारचा, जॉब क्रिएट करणं. आपण म्हणतो ना की सरकारवर कुठं बंधनकारक आहे, परंतु जॉब क्रिएट करणं हा सरकारचा एक एलिमेंट आहे. बरोबर. त्यानंतर शिक्षण घेण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. ठीक आहे. आणि अशाच गोष्टी उचलून 21A असं ॲड करण्यात आलं होतं. कितवी घटनादुरुस्ती? 86वी घटनादुरुस्ती.
86व्या घटनादुरुस्तीने असं ॲड करण्यात आलं होतं. बेरोजगारी, वृद्धापकाळ, आजार, अपंगत्व इत्यादींमुळे गरजू झालेल्या लोकांना सार्वजनिक मदत. ठीक आहे, जसं आपण म्हणतो की एखादं निराधार आहे, निराधार योजना येतात. ठीक आहे, ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना पेन्शनच्या योजना आहेत. हे का? कारण DPSPमध्ये दिले की आपण आपल्या जनतेला, आपल्या नागरिकांना तशा सुविधा द्या. तशा सुविधा दिल्यानंतर आपल्याला काय अचीव करायचं आहे? आपल्याला काय अचीव करायचं आहे? कल्याणकारी राज्य. कल्याणकारी राज्य ही आपली अचीवमेंट. कल्याणकारी राज्य आपल्याला बनवायचं आहे. आणि कल्याणकारी राज्य का कसं बनेल? आपल्या जनतेला आपण त्या सुखसुविधा द्यायचा ज्याच्याने त्यांचं जीवन समृद्ध होईल. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक तरतूद अशी आहे की ज्यावेळेस ही गोष्ट आली होती ना, एक कलम 41, आपण असं समजू की 1950मध्ये ड्राईव्ह युअर सेल्फ इन दॅट टाईम, म्हणजे 1950मध्ये स्वतःला घेऊन चला. त्यावेळेस आपली जी जनसंख्या होती, लोकसंख्या प्लस आपल्याकडे असणारा पैसा, याचं ताळमेळ बसत नव्हतं. मग त्यावेळेस एक तरतूद काय टाकण्यात आली की हे अधिकार राज्याच्या आर्थिक सामर्थ्यावर अवलंबून आहे. राज्याच्या आर्थिक सामर्थ्यावर अवलंबून आहे. म्हणजे जोपर्यंत राज्याच्या खिशात पैसा आहे ना, तोपर्यंत राज्य करू शकते. पण राज्याच्या खिशातच जर पैसा नाही तर राज्य कुठून करणार? बरोबर. म्हणून इफ अँड बटवाल्या गोष्टी पॉलिटीमध्ये असतात. त्याला चेक्स अँड बॅलन्सेस म्हणतात. ठीक आहे. कलम 42 काय? कामाची न्याय व मानवी परिस्थिती आणि प्रसूती सवलत. कामाची न्याय व मानवी परिस्थिती म्हणजे कामगारांसाठी सुरक्षित आरोग्यदायी वातावरण काम करणे. आता मला सांगा, एक कंपनी आहे, एका कंपनीमध्ये सुखसुविधाच नाही आहे, वॉशरूमच नाही आहेत, लाईटच नाही आहे, आरोग्याच्या सुविधा नाही आहे. ठीक आहे, तिथं पंखे नाही आहेत, बसायला जागा नाही आहेत, असं चालेल का? नाही. म्हणून याच्यासाठी कायदे घेऊन येते. कोण घेऊन येतं कायदे? ठीक आहे. मिनिमम वेजेस कायदा कोण घेऊन आलं? सरकार घेऊन आलं. ठीक आहे. मग तुम्ही आता एक नवीन कायदे पण आलेले आहेत, तुम्ही ते बघू शकता की किती लोक असले तर कंपनी म्हणायचं किती. हे ज्या गोष्टी आहेत ना, ह्या जर तुम्ही सिक्वेन्सली बघताय, कोणता जर कायदा येतो तर सर्वात पहिले काय करायचं? DPSP जाऊन चेक करायचं. DPSPमध्ये काय बदल झालेत, कोणत्या कलमाला अनुसरून योजना आली, कोणत्या कलमाला अनुसरून कायदा आलेला आहे. ठीक आहे. चला, प्रसूती सवलत, मातृत्व रजा. आणि बघा 180 दिवसाची मातृत्व रजा मिळते. ठीक आहे, 180 दिवसाची मातृत्व रजा मिळते. तर याचा पण कायदा आहे. यस सर, कायदा आहे. मग याच्याने काय करायचं आहे? याच्याने कामगारांचे संरक्षण आणि संवर्धन. ठीक आहे. कलम 43 काय म्हणते? कामगारांच्या कल्याणासाठी न्याय, वेतन आणि जीवनमान. ठीक आहे. आता याच्यामध्ये काही गोष्टी आहेत. काय? न्याय, वेतन, लिव्हिंग वेज, जीवन निर्वाहासाठी पुरेसे. आता लेट्स सपोज मी असं म्हटलं, तुम्ही आठवड्याला 48 तास काम करताय. ठीक आहे. परंतु आठवड्याचा, आता US किंवा दुसऱ्या ठिकाणी आठवड्याला पगार होतो, आपल्याकडे महिन्याला पगार होतो. लेट्स सपोज मी म्हटलं मी महिन्याला तुम्हाला 4,000 रुपये देईल. कसं काय महिना चालणार? नाही, माझी कंपनी फक्त 4,000 देईल. म्हणून याच्यासाठी काय केलं आहे? सरकारने कंपनी कायदा आणला आहे. मिनिमम वेजेस कायदा आणलेत. मिनिमम वेजेस कायदा आणला म्हणजे काय? बाबा 10,000च्या खाली तर तू देऊच शकत नाही. कोणताही कंपनी मालक असो, 10,000च्या खाली तू देऊच शकत नाही. एक पर्टिक्युलर अमाऊंट, वॉट एव्हर, वेदर इट इज 10,000 और वॉट एव्हर, ही 10,000 असो किंवा 20,000 असो, त्याच्या खाली तू देऊ शकत नाही देऊ शकत. आता ऑस्ट्रेलियाने एक कायदा आणलेला आहे की फोन स्विच ऑफ राहील तुमचा. ऑफिसमधून बाहेर आले ना तुम्ही, फोन स्विच ऑफ. आपल्या आता नुकत्याच हिवाळी अधिवेशनमध्ये पण एक कायदा इंट्रोड्यूस झालेला आहे की ऑफिस नंतर तुम्ही कॉल करू शकत नाही. ठीक आहे. हे कशाला धरून आहे? कलम 43 बघा काय म्हणतंय. जीवनमान, तुमचं जीवनमान जर ऑफिसमधून लेट्स सपोज तुम्ही घरी आले आणि रात्री 2 वाजता तुमचा बॉस तुम्हाला कॉल करतोय, बाबा कुठे ठेवली फाईल, काय करतोय तू, तुमचं जीवनमान काय राहील? तुम्हाला स्वतःची लाईफ राहील का? नाही राहणार. म्हणजेच काय? तुमचा विचार केला जातोय, नागरिकाचा विचार केला जातोय. कल्याणकारी राज्य बनवायचं आहे, नागरिकांचं जीवन समृद्ध बनवायचं आहे. ठीक आहे. अशा दृष्टिकोनातून कायदेवाचा. ठीक आहे. न्याय, वेतन, आरोग्यदायी परिस्थिती. तुम्हाला माहिती आहे कंपनी इन्शुरन्स काढते. कशासाठी काढते? तुमचं आरोग्य सेव्ह करण्यासाठी. त्यानंतर सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक सुविधा सरकार देतेच आहे. त्यानंतर ग्रामीण भागात सहकारी संस्थांचा विकास.
आता सहकारी संस्थांचा विकास तुम्ही एक बघितलं असेल की 97वी घटनादुरुस्ती पण झाली होती. ठीक आहे, संस्था स्थापन करणे, सहकारी संस्था कॉर्पोरेट सोसायटीज. त्यानंतर तोच बदल तुम्ही मूलभूत हक्कांमध्ये पण बघतायत. मूलभूत हक्कांमध्ये पण बदल होतात हा, याला अनुसरून. जसा 21A झाला होता तसाच याला अनुसरून मूलभूत हक्कांमध्ये पण बदल होतात. 19(1)(c). ठीक आहे, याच्यामध्ये काय आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन करणे हा मूलभूत हक्क आला. मूलभूत हक्क आला ना, मग जर मूलभूत हक्क पण आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स पण आहे, कायदे आहेत, म्हणजे तुम्हाला माहिती आहे हे सर्व इंटरकनेक्टेड आहे. दिस कॉल्ड मॅट्रिक्स. ह्या मॅट्रिक्सचा फक्त व्यवस्थित अभ्यास करा, तुम्हाला पॉलिटी जड जाणार नाही. ठीक आहे, पुढं 43A. आता ही घटनादुरुस्ती कितवी? 42. ठीक आहे, 42व्या घटनादुरुस्तीने काय केलं, व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग. आता तुम्ही लेबर युनियन बघितले सर. ठीक आहे, लेबर युनियन का स्थापन केल्या जातात? कारण जे काम चालू आहे त्याच्यामध्ये एक लेबर युनियन काय करते, एक आपला लीडर हे करते. मग आमचे पगार कसे राहतील, आम्हाला सुखसुविधा काय आहेत, आमचं व्यवस्थापन कसं आहे, रिक्रुटमेंट कशी होणार, ह्या सर्व गोष्टी हिच्यामध्ये काय होतं आहे, कामगारांचा सहभाग वाढतो. कामगारांचा सहभाग वाढतो. ठीक आहे, राज्य योग्य कायदे करून किंवा इतर मार्गाने उद्योगधंद्यांमधील स्थापना किंवा संस्थांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग वाढवण्यासाठी पावले उचलेल. 42वी घटनादुरुस्ती 43A. ठीक आहे, 43B 97व्या घटनादुरुस्तीने सहकारी सोसायटीविषयी. सहकारी सोसायटीविषयी 44 समान नागरी कायदा. 44वा कलम काय, युनिफॉर्म सिव्हिल कोड. राज्य भारताच्या संपूर्ण प्रदेशात समान नागरी संहिता लागू करण्यासाठी प्रयत्न करेल. ॲक्च्युली त्यावेळेस असा विचार असेल, म्हणजे बघा हे आतापर्यंत संपूर्ण भारतात लागू नाही आहे, परंतु मला कमेंट्समध्ये सांगा की समान नागरी कायदा संहिता ही लागू करणारे स्वतंत्र भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे. ठीक आहे, कारण तत्पूर्वी त्याच्या अगोदर तर आहे गोवा आहे. ठीक आहे, गोव्यामध्ये पोर्तुगीजांपासून म्हणजे तिथं होते त्या स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून गोव्यामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे. आता युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे काय, जे नागरी कायदे असतात, विवाह कायदा असतो, घटस्फोट कायदा असतो, पोटगी कायदा असतो, हे याला म्हणतात सिव्हिल कायदे. ठीक आहे, चला आता याच्यामध्ये काही सध्या, कारण की आज करंटमध्ये आहे ही न्यूज आहे म्हणून काही केसेस आहेत. काय, शहाबानो केस आहे, त्यानंतर सरला मुदगुल केस आहे, जॉन वल्लामटम केस आहे, शायरा बानो केस आहे, लिली थॉमस केस आहे. अशा ह्या केसेस आहेत. कशाविषयी? 44 विषयी. आता हा PYQ पण येऊन गेला आहे. ठीक आहे, हा PYQ आहे. ऑलमोस्ट 10 वेळेस तरी रिपीट झाला असेल मिनिमम, सांगतोय मी. म्हणून PYQ आहे ना, याला लो हँगिंग फ्रूट बनायचं. PYQला लो हँगिंग फ्रूट बनायचं. आणि त्यासाठीच बघा 2011 पासून ते 25पर्यंत आपण PYQ क्रक्स म्हणून एक पुस्तक आणलं आहे. विदर्भ IASचं PYQ क्रक्स म्हणून एक पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये 2011 पासून 25पर्यंत ह्या ज्या सर्व एक्झाम झालेल्या आहेत बघा, महाराष्ट्र राजपत्रित म्हणजे राज्यसेवा, कंबाईन, गट ब, गट क, पूर्व मुख्य दोघं. ठीक आहे, वन सेवा, उद्योग, ॲग्री, टेक्निकल, ह्या सर्व क्वेश्चन पेपर 2011 पासून ते 25पर्यंतचा ह्या सर्व विषयाचा, जॉग्राफी, हिस्ट्री, पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्स, करंट जेवढ्या आहेत हे सर्व सब्जेक्ट, ह्या सर्व सब्जेक्टचे PYQs आहेत. वन लाईनरमध्ये ऑलमोस्ट 300 or 350 पेजेस आहेत. म्हणजे ज्याला क्विक रिव्हिजन करायचं आहे, प्लीज सी दिस. एक वेळेस बघा तुम्ही या पुस्तकाला, नक्कीच तुम्हाला आवडेल. ठीक आहे, सो PYQ जर तुम्हाला परफेक्ट करायचे ना, ह्या पुस्तकाच्या एक वेळेस गो थ्रू करा. ठीक आहे, तुम्ही क्लिअर होणार. सो आर्टिकल 44. त्यानंतर आपण न्यायालयीन निर्णय बघितले. पुढं आर्टिकल 45. आता आर्टिकल 45मध्ये 86व्या घटनादुरुस्तीने बदल झालेले आहेत. आता 45मध्ये काय, राज्य सर्व मुलांना 6 वर्षापेक्षा कमी वयाच्या असताना, म्हणजे 0 to 6 असताना, ठीक आहे, 0 to 6 असताना काय करेल, लहानपणाच्या काळजीसाठी व प्राथमिक शिक्षणासाठी योग्य तरतुदी करण्याचा प्रयत्न करेल. आता मला सांगा, सुरुवातीपासूनच हे घटनेत आहे हे कलम, बरोबर? घटनेत जर हे कलम आहे, आपल्याला शिक्षणाचा अधिकार होता का? म्हणजे घटनेत दिला होता का? नाही. परंतु कधी 86व्या घटनादुरुस्तीने
86व्या घटनादुरुस्तीने काय केलं आहे, कलम 21A हे ॲड करण्यात आलं. याच्यामध्ये मूलभूत हक्क सांगण्यात आला. शिक्षणाचा हक्क असेल तरी तो मूलभूत होता का? नाही. कारण की एक लक्षात ठेवा, पार्ट 3 मध्ये आहेत तेवढेच मूलभूत हक्क आहे तुमचे. ठीक आहे, तेवढेच मूलभूत हक्क आहे. मतदान करणे हा मूलभूत हक्क नाही. ठीक आहे, तो कॉन्स्टिट्युशनल राईट आहे. ठीक आहे, सो UPSCने त्याचा आन्सर कॉन्स्टिट्युशनल राईट दिलं आहे, घटनात्मक हक्क आहे तो. ठीक आहे, गोष्टीला थोडंसं व्यवस्थित कॅल्क्युलेट करून बघा. सो 86व्या घटनादुरुस्तीने 21A ॲड करण्यात आलं. म्हणजे तुम्ही एक लक्षात ठेवा, जे हक्क तुमचे नॉन जस्टिसिएबल आहे तर संसदेला तो अधिकार आहे की ते जस्टिसिएबल बनवायचं. म्हणजेच जे न्यायप्रविष्ट नाही ते न्यायप्रविष्ट करू शकते. कोण करू शकते? संसद करू शकते. काय करून? कायदा करून, घटनादुरुस्ती करून. ठीक आहे, चला आता याच्यामध्ये घटनादुरुस्ती झाली आहे. कोणती? 86वी. कलम 21A जोडला गेला. त्यानंतर 45चा मूळ बदल आहे. त्यानंतर कर्तव्य पण ॲड करण्यात आली, ते नंतर बघू आपण. कर्तव्य 51A, त्यावेळेस 10 कर्तव्य टाकण्यात आले. आता जर घटनादुरुस्ती झाली म्हणजे न्यायालयीन निर्णय असायलाच पाहिजे. मग कोणते न्यायालयीन निर्णय? बघा, मोहिनी जैन वर्सेस कर्नाटक राज्य. काय? खाजगी शाळांमध्ये जास्त फी आहे. हा एक मुद्दा होता. निर्णय काय झाला? सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं की शिक्षण हा जीवन जगण्याचा अर्थपूर्ण हक्क आहे. हां, म्हणून ही जास्त फी चालणार नाही. त्यानंतर उन्नीकृष्णन, दिस इज इम्पॉर्टंट. उन्नीकृष्णन केस आय थिंक 1-2 वेळेस UPSCला आलेला आहे उन्नीकृष्णन केसवरती. मुद्दा काय होता? शिक्षण हक्काची घटनात्मक स्थिती. शिक्षण हक्क जो आहे ना त्याची घटनात्मक स्थिती होती. आणि त्यानंतरच ही 86वी घटनादुरुस्ती ना 2002ची. ठीक आहे, त्यानंतरच ही घटनादुरुस्ती झाली होती. शिक्षण हक्काची घटनात्मक स्थिती काय होता? सुप्रीम कोर्टाने सांगितलं की 14 वर्षापर्यंत मोफत शिक्षण हा मूलभूत हक्क. आता सुप्रीम कोर्टाने त्याचे जजमेंट दिले, परंतु घटनेमध्ये कसं ॲड होईल? तर घटनादुरुस्तीने ॲड होईल. मग 86व्या घटनादुरुस्तीने ते ॲड केलं. ठीक आहे, पुढं अपूर्वा श्रीनिवासन अंगणवाड्यांविषयी अशी केस आहे. अपूर्वा श्रीनिवासन ही लक्षात ठेवा. उन्नीकृष्णन इम्पॉर्टंट आहे. चला, कलम 46. कलम 46 काय म्हणतंय की राज्य जनतेतील दुर्बल घटकातील विशेषतः, आता इथं लक्षात ठेवा, दुर्बल घटक म्हटलं ना, दुर्बल घटक. आता इथं तुम्हाला EWS दिसणार. EWS जे आरक्षण आहे ना ते दिसणार. 103वी घटनादुरुस्ती. राज्य जनतेतील दुर्बल घटकातील विशेषतः अनुसूचित जाती SC ST यांच्या शैक्षणिक आर्थिक हितांचे संरक्षण करेल आणि सामाजिक अन्याय आणि सर्व प्रकारचे शोषण यांच्यापासून त्यांचे रक्षण करेल. मग तुम्ही एक ॲक्ट बघत असाल, ॲट्रॉसिटी ॲक्ट. ॲट्रॉसिटी ॲक्ट बघत असत. काय केलं आयोगाने? काय केलं? राज्याने काय केलं? कायदा पारित केला आणि ह्या गोष्टी सिक्युअर केल्या, यांना सिक्युअर केलं. प्लस घटनादुरुस्ती झाली. दुर्बल घटकांसाठी, आर्थिक दुर्बल घटकांसाठी काय केलं? आरक्षण हे केलं. म्हणजे आरक्षणाचा एक मुद्दा इथं पण आहे. म्हणजे इकॉनॉमिक विकर सेक्शन कोण ठरवणार? राज्य ठरवणार की खरंच आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत घटक, म्हणून यांना काय आरक्षण द्यायला पाहिजे. किती? 10% दिलं. राजकीय गोष्टी बाजूला, आपण पॉलिटिकली हे सर्व समजतोय. ठीक आहे, पॉलिटिकल म्हणजे आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून बघता. चला, कलम 46चे 3 मुख्य घटक होते. आता लक्षात ठेवा कोणकोणते घटक होते ते लक्षात ठेवा. काय? शैक्षणिक हितसंबंध. काय? शैक्षणिक हितसंबंध म्हणजेच मोफत शिक्षण, शिष्यवृत्ती, शाळांमध्ये प्राधान्य. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे SC SC विद्यार्थ्यांना पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती मिळते. दुसरं आर्थिक हितसंबंध म्हणजे रोजगार, व्यवसाय याच्याविषयी. आणि त्यानंतर सामाजिक संरक्षण. आता ह्या गोष्टी जर तुम्ही थोडंसं लक्ष दिलं, तुम्ही जर प्रस्तावना बघितली तर हे शब्द तुम्हाला पुन्हा पुन्हा दिसतील. आर्थिक सामाजिक राजकीय. कारण कलम 1 पासून ते 51A पर्यंत ह्या गोष्टीमध्ये थोडासा वेगळा पार्ट लक्षात ठेवा. कारण 52व्या कलमापासून तुम्हाला व्यक्ती दिसतील, ज्यांचं काम दिसेल, ज्यांना काम बहाल केलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे कायदेकारी आणि कार्यकारी लोक दिसतील. परंतु त्याच्या अगोदर जे आहे ना 51A पर्यंत तुम्ही असं म्हणतात की सर हे जर मूलभूत कर्तव्य टाकले तर 51A ला का टाकले?
मग दुसऱ्या ठिकाणी तिकडे बाकीचे भाग तिथं टाकता आले असते, तिथं टाकता, परंतु 51 येपर्यंत का टाकले याचा थोडा विचार करा. ठीक आहे. कारण त्यानंतर प्रशासकीय गोष्टी चालू होतात, त्यानंतर व्यक्ती येतात. इथं 51 येपर्यंत व्यक्ती आहेत का? कोणाला असाइन केलं आहे का? नाही. चला पुढं. ठीक आहे. आता इंदिरा साहनी केस तुम्हाला माहीत आहे. ठीक आहे. किती? 50%ची बॉर्डर लावली, 50%ची कॅप लावला की त्याच्यावरती तुम्हाला देऊ शकत नाही. त्यानंतर अशोक कुमार ठाकूर यांची केस आहे, क्रीमी लेअर लावलं इथं. त्यानंतर जयश्री पाटील या सुप्रीम कोर्टाने 46चा संदर्भ देऊन म्हटलं होतं की 46चा संदर्भ असा दिला होता की राज्य, बघा डॉक्टर जयश्री पाटील यांच्याविषयी असं होतं की राज्य आर्थिक दुर्बल घटकांसाठी काम करेल. ठीक आहे. त्यांच्या प्रगतीसाठी विशेष प्रयत्न करतील. हां, जस्ट गो थ्रू करा ह्या केसेस आहे ना, जस्ट गो थ्रू करा. कारण भविष्यात इफ इन केस जसं ग्रुप सीला एक वेळेस परमानंद कटारा यांच्यावरती येऊन गेलं होतं प्रश्न, तसा कदाचित याचा जर एखादा रेफरन्स घेतला आयोगाने सांगता येत नाही. 77वी घटनादुरुस्ती झाली. ठीक आहे. जर आपल्याला एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीविषयी काम करायचं आहे, ठीक आहे, घटनेमध्ये कलम ॲड करायचं आहे, जसं आपण म्हणतो DPSPमध्ये जे दिलं आहे त्याची जर अंमलबजावणी करायची आहे, घटनेमध्ये ॲड करायची, मग काय करायचं? 77वी घटनादुरुस्ती 16A ॲड केलं गेलं. काय? आर्थिक हितसंबंध हा शब्द होता. काय? SC/ST उमेदवाराच्या पदोन्नतीतील आरक्षण जर पर्टिक्युलर त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह नाहीत मग त्यांना आरक्षण पदोन्नतीमध्ये. ठीक आहे. 103 घटनादुरुस्ती EWS इतर दुर्बल घटक, म्हणजे इतर दुर्बल घटक, जे दुर्बल घटक आहे आर्थिकदृष्ट्या. ठीक आहे. आर्थिक दुर्बल घटक आहेत, इतर नाही आर्थिक. ठीक आहे. इकॉनॉमिकल वीकर सेक्शन्स. ठीक आहे. जर ते आहेत तर त्यांच्यासाठी कोण तरतूद करेल? राज्य करणार. कलम कोणतं आहे? 46. चला पुढे. कलम 47 काय? पोषण, जीवनमान व आरोग्य संवर्धन हे राज्याचे प्राथमिक कर्तव्य आहे. आता साहजिक आहे, जर पोषणविषयी बोललं जात आहे मग काहीतरी योजना येईल किंवा काहीतरी कायदा येईल. कोणतं आहे? मध्यान्ह भोजन योजना, पोषण अभियान. हे काय आहेत? हे DPSPला अनुसरून आहे. आता इथं अन्न सुरक्षा, पोषण आहाराची उपलब्धता, कुपोषण रोखणे. आता लेट्स सपोज तुम्हाला मागच्या वेळेस हंगर इंडेक्स विचारला, बरोबर? का विचारला होता हंगर इंडेक्स? कारण आपण जर DPSP व्यवस्थित बघितले तर पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टममध्ये तुम्हाला त्यावेळेस योजनेमध्ये बदल झालेला दिसतोय, बरोबर? चला, जीवनमान वाढणे, जीवनमान वाढवणे म्हणजे ते कसं वाढेल? बघा, त्यांना काय पाहिजे? स्वच्छ भारत मिशन, PM आवास योजना. याच्याने काय होईल? स्वच्छ भारत मिशन म्हणजे बघा, स्वच्छ पाणी भेटते, स्वच्छता, मूलभूत सुविधा, गरिबी निर्मूलन. हे कशासाठी? आपल्या जनतेचे जे जीवनमान आहे ते समृद्ध करण्यासाठी. ठीक आहे. सो ऑल थिंग्स आर इंटरकनेक्टेड. पुढे काय? सार्वजनिक आरोग्य सुधारणे. आता आयुष्यमान भारत, प्राथमिक आरोग्य केंद्र हे कशासाठी? त्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी. काय करण्यासाठी? आरोग्य सुधारण्यासाठी. पुढे आता इथं दारूबंदी आहे. मादक द्रव्य, नशाबंदी धोरणे हे बंद करणे. ठीक आहे. दारूबंदी करणे हे कोणाच्या हातात आहे? राज्य सरकारच्या हातात. परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की औषधीसाठी परवानगी घेता येते. हां, आता तुम्ही एक लक्षात ठेवा, जर इथं दारूबंदी दिली आहे, बरोबर, आणि जर मी असं म्हणतो की कलम 19(1) मध्ये मला व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य आहे, परंतु ते अनिर्बंध आहे का? व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य आहे पण ते अनिर्बंध आहे का? नाही. त्याच्यावरती माफक प्रमाणात जर प्रतिबंध लावायचे तर ते कोण लावणार? राज्य लावणार. म्हणजेच तुम्हाला समजायचं आहे की बाबा हे इंटरकनेक्टेड आहे. सर्व जे काही चाललं आहे ना ते कल्याणकारी राज्य बनवण्यासाठी चालू आहे. ठीक आहे. बघा, न्यायालयीन निर्णय आहेत कोणकोणते, आता तुम्हाला एक एक सांगतो. जसं की आता तुम्ही बघितलं की बाबा कलम 47 मध्ये दारूबंदी आहे. मग आता बॉम्बे राज्य बनाम N. बलसारा होतं. काय? मद्य प्रतिबंध कायद्याची घटनात्मकता. काय? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं होतं? कलम 47ला राज्याला मद्य प्रतिबंध घालण्याचा अधिकार देते. मद्य प्रतिबंध करण्याचा अधिकार आहे राज्याला.
असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. केस कोणती? बॉम्बे राज्य बनाम FN बलसारा. ठीक आहे. त्यानंतर केरळ राज्य बार हॉटेल असोसिएशन विरुद्ध केरळ. काय होतं? केरळमधील मद्य प्रतिबंधक धोरण. सुप्रीम कोर्टाने काय स्पष्ट केले? कलम 47 हा सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न आहे. कलम 47 हा सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न आहे. राज्याला मद्यबंदी करण्याचा संपूर्ण अधिकार आहे. राज्याला मद्यबंदी करण्याचा संपूर्ण अधिकार आहे. ठीक आहे. अशीच CR कोयम्पराथ बनाम केरळ राज्य. आता हा जो मुद्दा होता ना, हा कोविडमधला होता. कोविड काळामध्ये मद्य प्रतिबंध करणे याच्यावरती हा विषय होता. तर सुप्रीम कोर्टाने क्लिअरली म्हटलं होतं की सर्वात पहिले आरोग्य येते, सर्वात पहिले व्यक्तीचा आरोग्य येते, त्यानंतर इतर घटक. ठीक आहे. कोयम्पराथ बनाम केरळ राज्य. बनाम म्हणजे त्याच्या विरोधात. चला पुढचं कलम 48. आता कलम 48 मध्ये काय आहे? कृषी व पशुसंवर्धनासाठी वैज्ञानिक पद्धती. आता तुम्ही जर एक व्यवस्थित बघितलं की कृषी, जसं आपण म्हणतो की बाबा कृषी प्रदर्शन लावलं आहे सरकारने, इथं कृषी प्रदर्शन लावलं आहे, तिथं कृषी प्रदर्शन आहे, एवढं अनुदान देण्यात आलं आहे शेतकऱ्यांना, हां ही योजना आणली आहे. हे का करते आयोग? कारण आपण आहे ना कृषीप्रधान देश आहे. ठीक आहे. आपण कृषीप्रधान देश आहे. मग बळीराजाला जर आपल्याला जगवायचं आहे, जो आपल्याला जगवतो, तर त्यालाही आपल्याला काहीतरी करावंच लागेल. बरोबर? म्हणजेच राज्य कृषी व पशुपालनाला आधुनिक व वैज्ञानिक पद्धतीने आयोजित करण्याचा प्रयत्न करेल आणि विशेषतः गुरांची व इतर जनावरांची कत्तल प्रथा रोखण्यासाठी पावले उचलेल. म्हणजेच काय? गोहत्याबंदी आहे. ठीक आहे. गोहत्याबंदी कायदा करू शकतो कोण? एक कृषी आणि दुसरं पशुसंवर्धन. एवढं लक्षात ठेवा. गोहत्याबंदी कलम 48च्या अंतर्गत आहे. चला आता याचं काही आवश्यकता नाही आहे. 48A 48A. आता एक तुम्हाला सांगतो बघा, काही विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं. काय होतं तुम्हाला सांगतो. 48A जर हा कॅपिटल दिलाय ना, तर समजायचं घटनादुरुस्ती झालेली आहे. परंतु 48A जर असं दिलंय स्मॉल ए तर समजायचं त्या पर्टिक्युलर कलमाचं सबकलम आहे. ठीक आहे. उपकलम आहे. म्हणजेच ही घटनादुरुस्ती आहे का? नाही. ही घटनादुरुस्ती आहे. यस. म्हणून आपण कलम 21A असं लिहितो. ठीक आहे. 21A मोठा ए असतो, कॅपिटल. थोडंसं भरपूर विद्यार्थ्यांना माहीत असेल, पण काही जे नवीन असतील त्यांना कदाचित माहीत नसेल. तुम्हाला माहीत होतं का नाही ते कमेंटमध्ये सांगा मला. चला कलम 48A पर्यावरण संरक्षण वन व वन्यजीव संरक्षण. 48A काय म्हणतंय? राज्य पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा करणार आणि देशातील वनांचे व जंगली प्राण्यांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न करणार. आता हे काय दिलंय? हे राज्याला, म्हणजेच आपण म्हणतो की राज्य म्हणजे आता सरकार, यांना काय सांगितलंय? हे तुमचं कर्तव्य आहे, याच्यावर काम करा, कारण आपल्याला कल्याणकारी राज्य बनवायचं आहे. मग काय केलंय? 42व्या घटनादुरुस्तीने काय 48A म्हणजे 48 जोडा. याला ऐतिहासिक संदर्भ काय? स्टॉकहोम पर्यावरण परिषद होती 1972ची. ठीक आहे. 72ची परिषद होती, 76ला हे जोडण्यात आलं. आणि याचे परिणाम काय बघा. 48A चे मुख्य घटक काय? प्रदूषण नियंत्रण, हवा पाणी शुद्धता, क्लायमेट चेंज विरोधी सर्व गोष्टी. काय झालं? राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम चालू केला. काय केलं? राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम चालू केला. त्यानंतर पर्यावरण सुधारणा काय? नमामि गंगे. ठीक आहे. नमामि गंगे काय? नदी पुनरुज्जीवन. नमामि गंगेचा कार्यक्रम चालू केला. पुढं वन्य व वन्यजीव संरक्षण, प्रोजेक्ट टायगर, प्रोजेक्ट एलिफंट, प्रोजेक्ट क्रोकोडाईल, असे वेगवेगळे प्रोजेक्ट चालू केले. कशासाठी? प्राण्यांचं संवर्धन करण्यासाठी. म्हणजेच कलम 48A तुम्हाला ह्या गोष्टी कीवर्ड्स आहेत. काय? पर्यावरण संरक्षण व वन व वन्यजीव संवर्धन. ठीक आहे. आता याच्यामध्ये न्यायालयीन निर्णय, कारण घटनादुरुस्ती झालेली आहे तर लक्षात ठेवा.
MC मेहता विरुद्ध भारतीय संघराज्य, गंगा नदीचं प्रकरण होतं. काय होता, कानपूरच्या चामड्याच्या कारखान्यामुळे गंगा प्रदूषण होते. आता जर मला असं म्हणायचं आहे, त्याच्यामध्ये निर्णय आहे बघा, एक निर्णय बघून घेऊ मग तुम्हाला सांगतो. पर्यावरण 48A नुसार नदी प्रदूषण रोखणे, काय नदी प्रदूषण रोखणे हे राज्याचे संवैधानिक कर्तव्य आहेत. काय संवैधानिक. त्यानंतर परिणाम काय, प्रदूषक कारखान्यांना गटारबंदी करण्याचे आदेश. आता एक मला सांगा, तुम्हाला घटनेच्या कलम 19A याच्या अंतर्गत 19 मध्ये तुम्हाला काही अधिकार दिले. त्यामध्ये तुम्हाला व्यवसाय स्वातंत्र्य पण दिलं आहे. काय व्यवसाय स्वातंत्र्य, ठीक आहे, स्वातंत्र्य दिलेलं आहे. परंतु ते व्यवसाय स्वातंत्र्य अनिर्बंध आहे का, नाही. परंतु त्या स्वातंत्र्यावरती बंधनं घालायचं, आता हे मूलभूत हक्क झाला, बरोबर, मूलभूत हक्क झाला. त्या स्वातंत्र्यावरती बंधनं कोण टाकू शकते, कोण टाकणार, राज्य टाकणार. म्हणून राज्याने काय केलंय, जर तुम्ही व्यवसाय करताय तुम्ही प्रदूषण करणार नाही, कारण आम्हाला DPSP पण फॉलो करायचे. पुढचं काय, वेल्लोर नागरिक कल्याण मंडळ, तामिळनाडूतील चामड्याचा उद्योग तेच आहे, सेम आहे. ताज टॅपिझम प्रकरण सेम, तुम्ही जे स्मारक आहे त्यांना खराब नाही करू शकत, कोळशाचे खाणे होते तिथं, त्यामुळं. अरुंधती भट्टाचार्य, लेटेस्ट केस आहे अरुंधती भट्टाचार्य, लक्षात ठेवा. काय होता मुद्दा, सुंदरबनमध्ये कोळसा वाहतूक वाढवणे. निर्णय काय होता कलकत्ता हायकोर्टाचा, की जैवविविधतेचा नाश होणार असल्यास आर्थिक विकासाला प्राधान्य देता येणार नाही. जैवविविधता तुम्हाला माहिती आहे, जैवविविधता त्याचा जर नाश होतोय, ठीक आहे, तर मग आर्थिक गोष्टीला प्राधान्य कसं काय देता येईल. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, की काय रामसार स्थळ, ठीक आहे, यांचं संवर्धन केलं जातं आहे, यांचं संवर्धन केलं जातं आहे. का, इवन तुम्ही हेही बघा, आता कलम 49 मध्ये पण आहे, की लेट्स सपोज जर एखाद्या ठिकाणी युद्ध चालू आहे, ठीक आहे, त्यांच्यामध्ये करार असा असतो, की तुम्ही आमच्या स्मारक जे आहेत, आमचे जे स्मारक आहेत त्यांना तुम्ही धक्का नाही लावणार, आम्ही तुमच्या स्मारकांना धक्का, कारण ते काय आहे, ते ऐतिहासिक आहेत, बरोबर. त्यांचं संवर्धन करायचं आहे, युनेस्कोच्या अंतर्गत, युनायटेड नेशन, ह्या सर्व गोष्टी मॅटर करतात. चला आता थोडंसं बघून घेऊ आपण काय म्हणणं आहे. तर पर्यावरण संरक्षण कायदा, पर्यावरण संरक्षण कायदा आणला संसदेने. कशासाठी आणला, प्रदूषण नियंत्रण. वन संरक्षण कायदा कशासाठी, जंगलतोड नियंत्रण. हे कोणी आणलेले कायदे आहेत, हे संसदेने आणलेले आहेत. कशासाठी, DPSP फॉलो व्हायला पाहिजे ना. बंधनं त्यांच्यावर पण आहे, कारण तेही आपले अधिकार आहेत. परंतु असं आहे की ते नॉन जस्टिसेबल आहे. परंतु जे राज्य आहेत त्यांना ते पाळणं हे बेसिक आहे, म्हणजे हे तो बेस आहे, तुम्हाला ते पाळावेच लागतील अशा हिशोबाने, ठीक आहे. चला कलम 49 काय म्हणतंय, राष्ट्रीय महत्त्वाच्या स्मारक स्थळांचे संरक्षण, स्मारक किंवा स्थळांचे संरक्षण राष्ट्रीय महत्त्वाच्या. आता याच्यामध्ये काय, राज्याची जबाबदारी आहे, राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके ऐतिहासिक ठिकाणी नष्ट होण्यापासून वाचवणे. हे कर्तव्य पण आहे आणि राज्याचं काम पण आहे, बरोबर. आता याचे मुख्य घटक कोणकोणते 49चे ते बघू आपण. 49चे मुख्य घटक कोणकोणते ते पाहणार. राष्ट्रीय महत्त्व, आता राष्ट्रीय महत्त्व कोण ठरवणार बघा, आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांनी जाहीर केलेले. आता तुम्ही एक काम करा, आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ह्याची स्थापना कोणी केली मला कमेंटमध्ये सांगा. भारतीय व्यक्ती नाही आहेत, ठीक आहे, आणि स्वातंत्र्याच्या पूर्वीचे. चला आता राष्ट्रीय महत्त्वाचं कोणकोणतं आहे, ताजमहल आहे, खजुराहो आहे, हडप्पा आहे, हे ठिकाण आहेत. इथं जर एन्क्रोचमेंट होतं, एन्क्रोचमेंट म्हणजे लेट्स सपोज हडप्पा हे जे ठिकाण आहे किंवा ताजमहल हे ठिकाण आहे, याच्या ठिकाणी जाऊन तुम्ही असं खाणकाम करू शकता का, नाही करू शकत, कारण सरकार तुम्हाला प्रतिबंध करेल. कारण काय आहे, ती राष्ट्रीय महत्त्वाची स्थळं आहेत, तुम्ही नाही करू शकत काही तिथे. दुसरं, संरक्षणाचे प्रकार, अवनतीपासून संरक्षण असते, ठीक आहे. त्यानंतर मानवनिर्मित नुकसान थांबवणे. अवनतीपासून म्हणजे काय, सपोज आता रस्टेड होतं आहे काहीतरी, एखादी मूर्ती तिला जंग लागतो तर तिला लेप लावून ठेवतात, ठीक आहे. राखण रक्षण अशा गोष्टी असतात. आता व्याप्ती कुठं आहे, स्मारके आहे जसं की ताजमहल, ठिकाणे, हडप्पा, कलावस्तू, एलोरा शिल्प, अजंता एलोरा, ठीक आहे. त्याचंही कोण बघणार आहे, कोण बघणार आहे, तर राज्य बघणार आहे. राज्य म्हणजेच सरकार. चला न्यायालयीन निर्णय. आता हा इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. रत्नमाला केस, मुद्दा काय होता, हम्पी स्मारकांजवळ धार्मिक सणांमध्ये भाजीपाला विक्री. हां,
तर निर्णय काय होता, हायकोर्टानं काय ठरवलं, कलम 49 नुसार ऐतिहासिक स्थळांच्या अखंडतेला प्राधान्य दिले जाईल आणि धार्मिक क्रियांवरती निर्बंध शक्य आहेत. आता इथं शक्य आहेत. सपोज आता इथं भाजीपाला विक्री जातो, इथं जर एखादी धार्मिक विधी चालली असती तरी कोर्ट त्याला असं सांगितलं असतं किंवा राज्याने असं सांगितलं असतं की हे इथं करू नका, तुमच्यावरती निर्बंध आणू शकते. ठीक आहे. कारण काय, मेन मुद्दा काय आहे, तिथली जी स्थळं आहे, तिथले जे स्मारक आहे, त्यांचं संवर्धन करणं कोणाचं काम आहे, राज्याचं काम आहे. आणि भविष्यात जे आपण कर्तव्य बघतो त्यामध्येही कर्तव्य पण आहे आपलं. ठीक आहे. चला पुढं. आता इथं संसद यांनी केलेलं किंवा राज्य यांनी केलेले काय काम आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण काय करते, स्मारकांचे संरक्षण व देखभाल करते. त्यानंतर राष्ट्रीय स्मारक प्राधिकरण नवीन स्मारके जाहीर करणे. पुरातत्व स्थळ व अवशेष कायदा हडप्पा संस्कृती वगैरे तिथल्या विषयी बोललं जाते. अवैध खनने व विक्रीकर बंदी. जागतिक वारसा समिती, युनेस्को आपण म्हणतो, युनेस्को हेरिटेज साईट्स. बरं, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, युनेस्को हेरिटेज साईट्समध्ये भारतातील कोणकोणते ठिकाणं आहेत ते सांगा. आंतरराष्ट्रीय स्तरावर संरक्षण होते. कलम 50. बघा, मी अभ्यासाच्या दृष्टिकोनातून शिकवतोच आहे, बट ॲट द सेम मोमेंट काहीच हातातून जायला नको. जेवढं पॉसिबल होईल तेवढं सर्व डेटा दिलेला आहे इकडं, जेवढा पॉसिबल होईल. ठीक आहे. कलम 50, कार्यपालिकापासून न्यायपालिकेचे विभक्तीकरण. आता हे नेमकं काय तुम्हाला सांगतो. आता याची सुरुवात आहे ना, याची सुरुवात खूप मागं झालेली आहे. याची सुरुवात झालेली होती 1773 मध्ये. 1773 मध्ये रेग्युलेटिंग ॲक्ट आला होता. ठीक आहे. रेग्युलेटिंग ॲक्ट होता जो ब्रिटिश गव्हर्नमेंटने आणला होता. कशासाठी, कंपनी कंट्रोल करण्यासाठी. आणि ह्या रेग्युलेटिंग ॲक्टने भारतात त्यावेळेस 3 प्रेसिडेन्सी कोणकोणत्या, एक होती बॉम्बे, एक होती मद्रास आणि एक होती बंगाल. ठीक आहे. बंगाल, मद्रास आणि बॉम्बे अशा 3 होत्या. तर ह्या तिघांचं जे कार्य चालायचं ना, हे वेगवेगळं होतं, सेपरेट होतं. मग 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टने काय झालं की तिन्ही कार्य, इथले जे कार्य आहेत ना, इथं शिफ्ट झाले. कुठं, बंगालला. कोणते कार्य, कायदा करण्याचे, म्हणजे कायदेशीर, ज्याला लेजिस्लेटिव्ह पॉवर म्हणतात. काय, लेजिस्लेटिव्ह पॉवर कुठं शिफ्ट झाल्या, बंगालला झाल्या. त्यावेळेस बंगालचा गव्हर्नर कोण होता, वॉरन हेस्टिंग. होता बंगालचा गव्हर्नर. मग झालं असं, बंगालचा गव्हर्नर काय झाला, गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल कोण झालं, वॉरन हेस्टिंग. म्हणजेच काय, कायदे करण्याचे अधिकार आले. आता एकटा कायदे करणार आहे का, म्हणून 4 सदस्य होते त्याच्या मदतीला. परिषद तयार केली होती. ठीक आहे. याला कॅलकटा काउन्सिल पण म्हणायचे. ह्या परिषदेला कॅलकटा काउन्सिल पण म्हणायचे. आणि याच्यामध्ये जे निर्णय राहायचे, ठीक आहे, ते बहुमताने घेतले जायचे. वॉरन हेस्टिंग त्यावेळेस गव्हर्नर जनरल होता. आता 73च्या ॲक्टने गव्हर्नर जनरल बंगाल हे पद निर्माण झालं, प्लस त्याची परिषद निर्माण झाली. परंतु दुसरीकडं अजून एक गोष्ट निर्माण झाली, ते म्हणजे काय, ती सुप्रीम कोर्टाची निर्मिती. ठीक आहे. 1774 मध्ये कलकत्ता फोर्ट विल्यममध्ये सुप्रीम कोर्ट स्थापन झालं. त्याची जी रचना होती ती 1+3 अशी होती. आणि त्याचे जे चीफ जस्टिस होते, त्याचे सुप्रीम कोर्टचे त्यावेळेचे 1774चे जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते ते होते सर इलिया इम्पे. हे होते, सर इलिया इम्पे होते. आता जर तुम्ही थोडंसं नोटीस कराल तर मी असं म्हटलं की हा भारत त्यावेळेचा, ह्या 3 प्रेसिडेन्सीज होत्या, याच्यावरती काय झालं, डबल गव्हर्नमेंट आली. म्हणजे डबल नियंत्रण आलं. कोणाचं, वॉरन हेस्टिंगचं पण आणि सुप्रीम कोर्टाचं पण, दोघांचं नियंत्रण आलं. मग हे काय काम असे करतील, म्हणजेच काय झालं, ही जी न्यायपालिका होती यांचं कार्यक्षेत्र पण हे आलं आणि ही जी कार्यपालिका होती यांचं क्षेत्र पण आलं, दोघांचं. मग काय झालं, भांडण चालू झाले त्यांचे वाद. मग नंतर तो पिट्स इंडिया ॲक्ट आणि इतर गोष्टी आल्या. मग ते न्यायपालिकेला म्हटलं नाही, तुमचं नाही आहे,
हे करा. मग तो वेगळा पार्ट आहे. त्या ज्यांनी माझं पहिलं लेक्चर बघितलं आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्यांना हे सर्व चांगलं व्यवस्थित माहीत आहे. परंतु इथून काही गोष्टी आपल्याला मिळाल्या आणि त्या शिकायला मिळाल्या. आणि आपण काय केलं आहे, आपण कलम 50मध्ये काय केलं की कार्यपालिका जे तुमची संसद असतात आणि न्यायपालिका जे आपले सुप्रीम कोर्ट, यांना दोघांचे अधिकार वेगवेगळे आहेत. एकामेकांमध्ये तुम्ही हस्तक्षेप नाही करू शकत. जसं की आता लेटेस्ट केस आहे काही दिवसापूर्वीच की CBIचे जे डायरेक्टर आहे, ठीक आहे, CBIचे डायरेक्टर आहे, हे निवडीचा एक समिती होती. त्याच्यामध्ये PM होते, चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते आणि एक मंत्री होते जे PM हे करतील. आपले कोणतं एक केंद्रीय मंत्री पकडा, केंद्रीय मंत्री असतील. आता झालं काय, CBI कायद्याने बनलेलं आहे, बरोबर. दिल्ली आस्थापना कायदा येतो, त्याच्या थ्रू ते काम करते CBI. मग कार्यपालिकेचा भाग झाला, प्रशासकीय अधिकारी तिथं असतील, ठीक आहे. म्हणजेच काय झालं, कार्यपालिकेचा भाग झाला. मग न्यायपालिकेचा कशाला हस्तक्षेप इथं, चीफ जस्टिस ऑफ इंडिया इथं कशाला, चीफ जस्टिस ऑफ इंडिया. मग त्यानंतर कायदा करून चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांना ह्या प्रक्रियेतून अध्यक्ष निवडण्याच्या ह्याच्यातून बाहेर काढलं. म्हणजेच आता इथं वेगळा सदस्य आहे. आता इथं चीफ जस्टिस ऑफ इंडिया नाही आहे. संदर्भ कोणता दिला, संदर्भ दिला कलम 50चा. कलम 50चा संदर्भ देऊन ही गोष्ट आता लेटेस्ट झालेली आहे. यालाच अनुसरून तुम्ही 99वी घटना दुरुस्ती आहे, ठीक आहे, राष्ट्रीय नियुक्ती आयोग, ठीक आहे, त्यावेळेसचे जे चीफ जस्टिस होते ऑनरेबल HL दत्तू साहेब, ठीक आहे, HL दत्तू होते. त्यावेळेस त्यांनी ह्याच कलमाचा संदर्भ दिला होता आणि सांगितलं होतं की कार्यपालिका आणि न्यायपालिका, जसं 99वी घटना दुरुस्तीने असं सांगितलं होतं की एक आयोग स्थापन करू ज्याच्याने सुप्रीम कोर्टचे जे जजेस आहेत ते निवडले जातील, बरोबर. आताची जी कॉलेजियम पद्धत आहे ती त्यावेळेस होती. परंतु 99वी घटना दुरुस्ती काय कॅन्सल करण्यात आली, रद्द करण्यात आली, ठीक आहे. त्याला कारण काय, कारण हे कलम 50, ठीक आहे. चलो, आय होप क्लिअर असेल. पुढे आता याच्यामध्ये बघा काय होतं, केशवानंद भारती केस बनाम केरळ मुद्दा. आता ही केशवानंद भारती केस तर खूप इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. मुद्दा काय होता, घटना दुरुस्तीची मर्यादा. ऐतिहासिक निर्णय, सुप्रीम कोर्टाने ठरवले कलम 50 हा मूलभूत रचना आहे. कलम 50 ही मूलभूत रचना आहे, तुम्हीही बदलू शकत नाही. म्हणजेच काय, तुम्हाला त्यामध्ये बदल करता येणार नाही. बेसिक स्ट्रक्चर ऑफ डॉक्ट्रिन, ठीक आहे. राम कपूर विरुद्ध पंजाब राज्य, काय होतं, मुद्दा काय होता, पंजाबमध्ये कार्यपालिकेचा न्यायाधीशांवर दबाव. म्हणजे त्या काळाची केस आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा की केशवानंद भारती केस, राम कपूर केस, त्यानंतर SP गुप्ता यांची केस, ठीक आहे. आता हे सुप्रीम कोर्ट ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड्स, आता ह्या 3 केसेस आहेत. ह्या 3 केसेस आहेत, याच्यानंतर कॉलेजियम पद्धत आली होती, ठीक आहे. पुढं घटना दुरुस्ती 42वी आणि 99वी. मी आत्ता सांगितलं तुम्हाला 99वी. 42व्या घटना दुरुस्तीने काय अर्थ स्पष्ट करण्यात आला 50चा, की त्यावेळेस 50A जोडण्याचा प्रयत्न होता, ठीक आहे. 50A जोडण्याचा प्रयत्न होता, परंतु तो रद्द ठेवला होता. 99व्या घटना दुरुस्ती सेम तसंच होतं, पण रद्द करण्यात आलं. चला, आता याच्याशी रिलेटेड काही गोष्ट काय माहिती आहे का, क्रिमिनल प्रोसिजर कोड CRPC हे कधी चालू झालंय, जिल्हा न्यायाधीशांना पोलीस अधिकार काढून घेतले. आता हे CRPC हे याची आवश्यकता नाही तुम्हाला, कारण हे कायद्याचा भाग झाला. बट कलम 50 एवढंच लक्षात ठेवा की कार्यपालिका आणि न्यायपालिका एकमेकांपासून वेगळे, ठीक आहे. कलम 51 काय म्हणतंय, राज्य खालील गोष्टींसाठी प्रयत्न करेल. आता कोणकोणते ते बघा, आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता राखणे, आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता राखणे, राष्ट्रांमध्ये न्याय व आदरणीय संबंध. जसं आता तुम्ही पंचशील बघितलंय, ठीक आहे, पंचशील बघितलं. पंचशीलमध्ये जी तत्व दिलेली आहेत की अजून पंचशील झालं, त्यानंतर नॉन अलाइन्ड मुवमेंट झालं, हे काय आहे, ह्या कलमांना अनुसरून गेलेल्या गोष्टी आहेत. आंतरराष्ट्रीय कायद्याच्या व संधीच्या बंधनाच्या पालनासाठी प्रोत्साहन देणे, आंतरराष्ट्रीय वादग्रस्त विषयांच्या मध्यस्थीवर न्याय निराकरण करण्यासाठी प्रोत्साहन देणे. म्हणजेच जेवढेही इंटरनॅशनल अफेअर्स आहेत, ठीक आहे, इंटरनॅशनल अफेअर्स कशाच्या थ्रू हँडल होतील, कलम 51.
ठीक आहे. चला, उद्देश काय आहे याचा? जागतिक शांततेसाठी भारताची जबाबदारी रेखांकित करणे. म्हणजे आम्ही शांततेसाठी किंवा शांततेसोबत हजर आहोत, असे याचं स्वरूप आहे. मार्गदर्शक तत्व आहे हे, बरोबर, अंमलबजावणी नाही. ठीक आहे. हां, बघा, पंचशील तत्व बोललं, नाम बोललो तुम्ही. तर हे लक्षात ठेवा, कलम 51. चला, आता पुढचा भाग. आता झालं DPSP क्लिअर, म्हणजे राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वे झालं. मग त्याच्या पुढं आता काय आहे? 51A. 51 हे काय? ही कर्तव्य आहेत. ही फक्त भारतीयांसाठी आहे, ओनली इंडियन्स, भारतीय. ठीक आहे, फक्त भारतीयांना लागू आहे, विदेशी व्यक्तींना नाही. हां, परकीय व्यक्तींना नाही. पार्श्वभूमी काय होती? स्वर्ण समिती होती. स्वर्ण समितीने 1942च्या घटनादुरुस्तीने ॲड करण्यात आली आहे. ठीक आहे, 1942ची जी घटनादुरुस्ती आहे त्याच्याने भाग 4 मध्ये कलम 51A याच्यामध्ये ती ॲड करण्यात आली आहे. ही ॲड करण्यासाठी त्याच्या अगोदर स्वर्ण समिती स्थापन केली. स्वर्ण समितीने 8 कर्तव्य सांगितली होती, त्यापैकी 6 घेतली. हां, आणि अजून +4 अशी 10 कर्तव्ये 42व्या घटनादुरुस्तीने ॲड करण्यात आली. आता स्वर्ण समितीने जे 8 सांगितले होते त्यापैकी एक होतं मतदान करणे, जो घेतलं नाही, आणि एक होते कर भरणे, हे घेतलं नाही. हे 2 घेतले नाही, बाकी 6 घेतले. ठीक आहे, आणि इतर 4 असे किती? 10 कर्तव्ये हे दुरुस्तीनुसार 42व्या घटनादुरुस्तीनुसार घटनेमध्ये टाकण्यात आले. कितवं? भाग 4A. हे बघा, हा कॅपिटल दिसतो ना, A. भाग 4A 51A. 51A म्हणजे लगेच कशाला लागून? तुमचं जे 51व जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहे त्याला लागून. आता हे झाले 10 कर्तव्य. मग 11वं कर्तव्य टाकण्यात आलं कधी? 86व्या घटनादुरुस्तीने. 11वं कर्तव्य, ज्याला 11 म्हणा किंवा K म्हणा. आता नवीन कर्तव्य जोडलं गेलं काय? 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना शिक्षणाची संधी देणे हे पालकांचे कर्तव्य असेल. कोणाचं? पालक. जो पालक असेल ना त्याचे कर्तव्य असेल. आता टोटल जर मूलभूत कर्तव्य म्हटले हे किती? 11. ठीक आहे, टोटल 11. परंतु 42व्या घटनादुरुस्तीने 10 आणि 86व्या घटनादुरुस्तीने 1. चला, आता ही कर्तव्य आपण जरा व्यवस्थित बघू. यांना व्यवस्थित डिस्क्राईब करणं गरजेचं आहे. ठीक आहे, बघा, पहिलं काय म्हणतोय? संविधानाचे A मध्ये. आता जर आपण इथं म्हटलं हा 1, हा 2, हा 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. ठीक आहे, हे आपण 11 1 2 3 4 करा किंवा ABCD करा. चला, संविधानाचे पालन करणे व राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे. आता जर ज्यावेळेस मूलभूत कर्तव्य ॲड केली गेली ना त्यावेळेस असं म्हटलं गेलं होतं की ही खूप सॉफ्ट आहेत, म्हणजे नाही जरी केलं तर काही एवढा काही फरक नाही पडणार. परंतु सर मॅम रिलॅक्स, काही कशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आता कळतील की नेमकं काय चालू आहे. ते एवढीही काही रिलॅक्स कर्तव्य नव्हती. बघा, संविधानाचे पालन करणे व राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे काय आहे? पहिलं कर्तव्य आहे, संविधानाचे पालन करणे. आता मला सांगा, राष्ट्रध्वज राष्ट्रगीत यांचा आदर करणे, तुम्हाला एक माहीत आहे, ज्यांनी PSI प्री किंवा मेन्स दिले असेल, या गोष्टीला कायदा आहे. जर तुम्ही यांचा अवमान जर केला ना, यांचा जर अवमान केला तर त्याच्या विरोधात शिक्षा पण आहे. ठीक आहे, आता इथं तुम्ही जर बघितलं A मध्ये, एक मिनिट, हे बघा, हे जे मी क्रॉस केलेले आहेत ना, या सर्वांना संसदेने कायदे केलेले आहेत. म्हणजेच ACEG
आय आणि के या सर्वांना कायदे आहेत, म्हणजे शिक्षेची तरतूद आहे जर तुम्ही हे क्रॉस केले किंवा याची अवहेलना झाली. म्हणजेच काय, संविधानाचे पालन करणे व राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे. जर तुम्ही यांचा अनादर केला, तुम्ही पालन करता गोष्ट वेगळी, नाही करत नाही, परंतु याचा जर अनादर केला तर कायद्याने काय शिक्षा आहे, शिक्षा आहे. ठीक आहे. दुसरं बी, स्वातंत्र्यासाठी झालेल्या राष्ट्रीय चळवळीचा आदर करणे व अनुसरण करणे. ठीक आहे, याच्यासाठी कायदा नाही. भारताचे सार्वभौमत्व, एकता व अखंडता राखणे याचे संरक्षण करणे. जर तुम्ही याच्यामध्ये अपराध केला तुम्हाला शिक्षा आहे. ठीक आहे. देशाचे रक्षण करणे व राष्ट्रीय सेवेत सहभागी होणे. तुम्ही जर म्हणतायत नाही मला नाही जायचं राष्ट्रीय सेवेत, त्याच्यासाठी शिक्षा नाही आहे. म्हणून मी तुम्हाला काय सांगतोय, ही कर्तव्य ही सौम्य जरी असली तरी ती दिसली तेवढी सौम्य नाही आहे. बाकीच्यांमध्ये कायदे त्यांना बॅकअप करतात. ठीक आहे. पुढं, भारतातील सर्व लोकांमध्ये सामंजस्य, समान बंधुभाव वाढवणे. जर तुम्ही याच्यामध्ये जर इथं काही गडबड करण्याचा प्रयत्न केला तर काय, कायदा आहे. देशाच्या संमिश्र संस्कृतीचा मोलाचा वारसा जपणे. संमिश्र संस्कृती, आपली संस्कृती संमिश्र आहे ना, त्याचा मोलाचा वारसा जपायचा. त्यानंतर प्राकृतिक पर्यावरणाचे रक्षण व सुरक्षा करणे आणि सुरक्षा करणे. कशाचे? पर्यावरणाचे. लेट सपोज मी गेलो जंगलात आणि एक झाड तोडून टाकलं. मी गेलो जंगलात एका प्राण्याला मारून टाकलं. काय होईल? बाबा कायदा इथं नाही करू शकत बाळा, तू कायदा आहे इथं, याला कायद्याचा बॅकअप आहे. तुला करावंच लागणार, तुला ते जतन करावंच लागणार. जरीही कर्तव्य आहेत परंतु तुला त्याचं पालन करावं लागणार. कारण काय, संसदेने कायदे करून ठेवलेले आहेत. म्हणजे समजलं का तुम्हाला? जशी कर्तव्य जेवढी सौम्य दिसतात तेवढी सौम्य नाही. पुढे, वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद व ज्ञानाचा आत्मसात करणे. म्हणजे रीतसर वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत ठेवणे. सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण व हिंसा टाळणे. आता इथे लक्षात, यालाही कायदा आहे, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करायचं आहे. तुम्ही जाऊन सार्वजनिक मालमत्ता हे नाही करू शकत. जर कोणी काही नुकसान केलं लगेच त्याला अटक होते, त्याच्यावरती खटला चालतो. ठीक आहे. वैयक्तिक व सामूहिक क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करणे. ठीक आहे. डे बाय डे स्वतःला इम्प्रूव्ह करायचं. आणि शेवटचं जे आहे के, 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना शिक्षणाची संधी देणे. हे कर्तव्य 2002च्या 86व्या घटनादुरुस्तीने टाकण्यात आलं. आता हे कर्तव्य कोणाचं आहे? पालक. पण पालक शिक्षण न देता काही वेगळंच काम करत होतं. त्याला म्हणतो जा इकडं काम कर, तिकडं काम कर. राईट टू एज्युकेशन ॲक्ट आहे ना, म्हणतोस ते, त्यासाठी सांगतो कर्तव्य तेवढी सौम्य दिसतात तेवढी नाही, त्यांना कायद्यांचं पाठबळ आहे. ठीक आहे. सो ही आपली जी 11 कर्तव्य आहेत ही 1 बाय 1. आता याच्यावरती जो प्रश्न येतो ना, की तो असा येतो की एक तर सिक्वेन्सने लावा किंवा जोड्या लावा, अशा गोष्टी. म्हणून याच्यामधले काय एक कीवर्ड आहे ना, ते लक्षात ठेवून घ्या. जसं मी तुम्हाला सांगतो बघा, जी आता इथं आलं बघा, जी आहे पर्यावरण म्हटलं ना, पर्यावरण म्हणजे ग्रीन, लक्षात ठेवा ग्रीन. आता इथं काय म्हटलंय? संविधानाचे पालन करणे, आदर करणे. कशाचा? राष्ट्रगीत, RA. ठीक आहे, राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वज. तर हे लक्षात ठेवायचं. AABBCC असं लक्षात, काही ना काही याच्यामध्ये दिसतेच तुम्हाला. अशा पद्धतीने हा सिक्वेन्स, टॉप टू बॉटम, बॉटम टू टॉप. घटना दुरुस्त्या 42वी आणि 86वी लक्षात ठेवायची. कोणत्या कधी सामील झाले? 2002ला ते 76ला. स्वर्ण सिंग समिती. हां, चला. आता एक प्रश्न तुम्हाला सर्वांना पडला असेल की सर तुम्ही आम्हाला ऐतिहासिक पार्श्वभूमी शिकवली आहे, तुम्ही आम्हाला घटनेची निर्मिती शिकवली, तुम्ही आम्हाला घटनेचा भाग 1, 2, 3, 4 A शिकवला आहे, आणि इथं आल्यानंतर तुम्ही आम्हाला प्रिॲम्बल का शिकवताय? तर मित्रांनो, ही माझी पद्धत आहे. आता तुम्हाला हे जे सर्व भाग तुम्ही शिकलेत हे तुम्हाला रिवाईज कसे करवतो ते बघा फक्त. कारण काय, प्रिॲम्बलला आपण आयडेंटिटी कार्ड म्हटलं आहे आपल्या घटनेचं, बरोबर. म्हणून 51A पर्यंत जर घटना बघितली तुम्ही तर ती वेगळी, आणि त्यानंतर जे आहेत ते अधिकार दिले गेलेत, अधिकार ते आहेत ना ते दिले गेलेत संसदेला. मग संसद ठरवणार पुढच्या गोष्टी.
ठीक आहे, पॉलिटी असं वाचायचं असतं. प्रस्तावना, प्रिॲम्बल. आता सुरुवातीला ज्या वेळेस प्रस्तावना, ठीक आहे, आपण पंडित नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव मांडला होता 13 डिसेंबरला. डिसेंबरला 1946ला 13 डिसेंबरला उद्दिष्टांचा ठराव मांडला त्यांनी. तो 22 जानेवारी 1947 हा पास झाला. ठीक आहे, परंतु सुरुवातीला असं होतं की आपल्याला प्रिॲम्बल म्हणजे प्रस्तावना बनवायची असं काही नव्हतं. हे फक्त आपल्याला मांडलं होतं. यामध्ये काय झालं की आपण जी प्रस्तावना घेतलेली ना, ही कुठून घेतली आहे? USA मधून. ठीक आहे, अमेरिकेमध्ये हे जे पहिलं आहे, आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया, वी द पीपल, ही जी लाईन घेतली नाही, कुठून घेतली आहे? ही घेतली अमेरिकेकडनं. आपण प्रिॲम्बल हे स्ट्रक्चरच अमेरिकेचं आत्मसात केलेलं आहे. आता यामध्ये तुम्हाला हळूहळू सर्व गोष्टी क्लिअर होतील. काय तर ते सांगतो. आता यामध्ये वी द पीपल घेतलं आहे कुठून? USA कडनं, प्रस्तावना USA कडनं. परंतु ही जी भाषा आहे ना, ही प्रस्तावनेची, ही ऑस्ट्रेलियाची आहे. ही कोणाची आहे? ऑस्ट्रेलिया. प्रस्तावनेची भाषा ही तुम्ही बघा, एक गोष्ट आहे ना, आपण कुठून काय आत्मसात केलं आहे तेही मी तुम्हाला सांगतो आहे. खूप छान व्यवस्थित पद्धतीने मी डिझाईन केले आहे, माझ्या पद्धतीने चला, चुकणार नाही प्रश्न. काही माझ्या नोट्स आहेत, माझ्या नोट्सचे पण मी इथं स्क्रीनशॉट आणलेले आहेत, ते तुम्हाला सांगतो मी व्यवस्थित कसं आहे. तर प्रस्तावना, आम्ही भारताचे लोक, भारताला एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक गणराज्य, इथं गणराज्य पण असते, प्रजासत्ताक, याला गणराज्य पण म्हणतात कधी कधी. प्रजासत्ताक बनवण्याचे आणि त्याच्या सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. आता हा शब्द तुम्ही बघितला असेल याच्या अगोदर, ठीक आहे, DPSP मध्ये खूप वेळेस. काय न्याय कुठून घेतलाय आपण? USSR म्हणजे आताचा रशिया. ठीक आहे. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना किंवा पूजा, इथं पूजा पण म्हणतात. ठीक आहे. याचे काय स्वातंत्र्य आहे आपल्याला, याचे स्वातंत्र्य आहे. कलम 25 पासून ते कलम 28 पर्यंत तुम्हाला हे दिसणार. ठीक आहे, कलम 25 पासून तर कलम 28 पर्यंत तुम्हाला हे दिसणार. इथं ह्या गोष्टी तुम्हाला कलम 36 पासून तर 51 पर्यंत दिसणार. बरोबर. त्यानंतर दर्जा व संधीची समानता प्राप्त करून देणे, दर्जा व संधीची समानता प्राप्त करून देणे, कलम 14 पासून तर कलम 18 पर्यंत तुम्हाला हे दिसणार. कलम 14 पासून कलम 18 पर्यंत हे तुम्हाला दिसणार. तथा त्या सर्वांमध्ये व्यक्तिमत्वाची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता सुनिश्चित करण्याचे दृढ निश्चयाने ठरवितो. आणि आमच्या या संविधानाद्वारे 26 नोव्हेंबर 1949 आम्ही हे संविधान अंगीकारत आणि अधिनियमित आणि स्वतःच अर्पण करत आहे. स्वतःच म्हणजे भारतीय जनतेस. आता एक लक्षात ठेवा, ह्या सर्व गोष्टी आहेत, याच्यामध्ये ही इम्पॉर्टंट आहे. हे जे मी तुम्हाला सांगितलं ते इम्पॉर्टंट. यानंतर तुम्ही जे कीवर्ड्स बघतायत, आपण बघू घटना भाग आहे का नाही, कोणती घटना ते बघू. पण मला पहिले ह्या गोष्टी एक्सप्लेन करू द्या. काय तर बघा, भारताला एक सार्वभौम म्हणजे बाहेरच्या कोणत्याही शक्तीविना भारत स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो. मग यामध्ये तुम्ही कॉमनवेल्थमध्ये घेतलात, युनायटेड नेशन्समध्ये भारत सदस्य झालात, मग ते सार्वभौमत्वावर आघात आहे का? सरण मॅम, तसं काहीच नाही. कारण त्यांचे जे कायदे आहेत ते आपल्यावर बंधनकारक नाही आहेत. जरी त्यांनी तिकडं काही कायदा करू द्या, आपल्याला ते बंधनकारक नाही की आपल्याला करावं लागेल. म्हणजेच काय, आपलं सार्वभौमत्व टिकून आहे. वी आर सॉव्हरन. याला म्हणतात सार्वभौमत्व. समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष. आता समाजवादी हा जो एक ट्रेंड आहे सोशलिस्ट, आपला एक नवा ब्रँड आहे, आपला एक वेगळा ब्रँड आहे इतरपेक्षा.
धर्मनिरपेक्ष म्हणजे काय? राज्याचा कोणताही एक धर्म नाही, राज्य कोणत्याही एका धर्माला सपोर्ट नाही करणार आणि कोणाचाही द्वेष नाही करणार. म्हणजे राज्य काय राहील? राज्य एकदम स्ट्रेट राहील, म्हणजे स्टॅटिक, ज्याला काही एक घेणं देणं नाही, आम्ही कायद्याला धरून राहणार, त्याला म्हणतात धर्मनिरपेक्ष. लोकशाही, लोकशाही म्हणजे काय? जे आपली निवडणूक आहे ती दर 5 वर्षांनी होते. ठीक आहे, लोकशाही असते आपल्याकडे. लोकशाही म्हणजे आपल्याकडं अप्रत्यक्ष काय होतात निवड. अप्रत्यक्ष लोकशाही म्हणजे कसं बघा, आपण काय करतो, आपण खासदारांना निवडून देतो, मग खासदार तिथं आपल्यासाठी बसून कायदा करतात. आता प्रत्यक्ष आपण हे करतोय का? नाही. प्रजासत्ताक ज्याला गणराज्य पण म्हणतात. गणराज्य म्हणजे काय? आपला जो हेड ऑफ द स्टेट असतो, हां, म्हणजे आपण म्हणतो राष्ट्रपती असं म्हणतो. ठीक आहे, राष्ट्रपती हे परंपरेने आहे का? जसं ब्रिटनमध्ये, ठीक आहे, की त्यांची राणी असते, मग राणी झाली की मग दुसरा त्यांचाच कोणता तरी वंश येतो, मग कोणता असं चालत राहते. आपलं तसं एका नाही, एका पर्टिक्युलर काळासाठी आपण राष्ट्रपतींना निवडून देतो. एका पर्टिक्युलर काळासाठी आपण राष्ट्रपतींना निवडून देतो. आता इथं आपण एक गोष्ट लक्षात घेतली, हे आपण बघितलं. हां, इथं काय दिलं आहे? आम्ही भारताचे लोक म्हणजे आपल्या प्रस्तावनेमध्ये आम्ही भारताचे लोक हे दिलं आहे, USA वरनं घेतलं आहे. हे काय दिलं आहे की सोर्स काय आहे तुमच्या पॉवरचा, तुमच्या शक्तीचा सोर्स काय? भारताच्या कॉन्स्टिट्यूशनचा सोर्स काय? तर काय? नागरिक, जनता, भारतीय नागरिक, याचा अर्थ होतो. ठीक आहे, भारतीय जनता ही भारताच्या संविधानाचा सोर्स आहे, म्हणजे पॉवरचा सोर्स आहे. काय? जनता. पुढे आता यामध्ये काय दिलं आहे ते व्यवस्थित बघा. काय आता इथं असं म्हणतोय की भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक बनवण्याचे. आता हे जे सर्व कीवर्ड्स आहे ना, हे सांगतात की आपण काय आहोत, आम्ही काय आहोत. आम्ही भारतीय काय आहोत? तर आम्ही भारतीय हे आहोत, जे आम्ही सांगतोय आता भारतीय. आम्ही भारतीय सर्व हे सार्वभौम आहोत, समाजवादी आहोत, धर्मनिरपेक्ष आहोत, आम्ही लोकशाही आहे, प्रजासत्ताक आहे, आम्ही आहोत. ठीक आहे, आम्हाला काय अचीव करायचं आहे, आमची उद्दिष्ट काय, हे आम्ही आहोत. आम्हाला भविष्यात काय अचीव करायचं आहे? आम्हाला सर्वात पहिले न्याय. कोणता न्याय? सामाजिक, आर्थिक, राजकीय. हा न्याय, हे उद्दिष्ट आहे. आपली उद्दिष्ट आहे, हे आपल्याला अचीव करायचे आपल्या नागरिकांसाठी. हे उद्दिष्ट आहे. न्याय कोणता? सामाजिक, आर्थिक, राजकीय. स्वातंत्र्य कोणकोणते? विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, उपासना, विश्वास, पूजा याचे स्वातंत्र्य पाहिजे. बरोबर. त्यानंतर काय पाहिजे? दर्जा व संधीची समानता. दर्जा व संधीची समानता पाहिजे. बरोबर. एकता आणि एकात्मता. एकता आणि एकात्मता. आता ह्या सर्व गोष्टीने, आता ही भौतिक बाजू, मानसिक बाजू असं असतं ते. ठीक आहे, तो नंतरचा पाठ. ठीक आहे. चला इथून पुढे. हां, हे सर्व झालं. आता प्रिएम्बल विषयी काही गोष्टी लक्षात ठेवा की हे जे रेड कलरचं केलं ना मी, हे रेड कलरचं, हे काय आहे? ही घटनादुरुस्ती आहे. कितवी? 42वी घटनादुरुस्ती. याच्याने टाकण्यात आले हे 3 घटक 42व्या घटनादुरुस्तीने टाकण्यात आलेले आहेत. ठीक आहे. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता, ज्याला अखंडता पण म्हणतात. अखंडता, इंटिग्रिटी. ठीक आहे, इंटिग्रिटी. हे लक्षात ठेवा. चला पुढे. आता हे तुम्हाला एक्सप्लेन केलं. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, गणराज्य, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, पॅटर्निटी फ्रान्सकडनं घेतलेलं आहे आपण. ठीक आहे. आता याच्याविषयी काही केसेस आहेत, त्या बघा फक्त. त्या केसेस यासाठी कारण की येऊन गेलेलं आहे आयोगाने विचारलेलं आहे की काय आहे नेमकं, कसं आहे. तर बघा, गोपालन केस होती 1950 मध्ये. मुद्दा काय होता? व्यक्ती स्वातंत्र्य आणि कलम 21चा अर्थ. निर्णय काय होता? प्रस्ताव येथील न्याय आणि स्वातंत्र्य या संकल्पनांचा विस्तृत अर्थ देण्यात आला होता.
कोणती केस? गोपालन केस होती. ठीक आहे. हा निर्णय प्रस्तावनेचा वापर घटनात्मक तरतुदींचा अर्थ लावण्यासाठी केला जाऊ शकतो हे सिद्ध करतो. काय? घटनात्मक तरतुदींचा अर्थ लावायचा आहे. ठीक आहे. मग कोणती केस? गोपालन केस. बेरुबारी युनियनमध्ये काय म्हटलं होतं की जी प्रस्तावना आहे ती घटनेचा भाग नाही. बेरुबारीमध्ये नाही म्हटलं होतं. ठीक आहे. परंतु सुप्रीम कोर्टाने त्यांचा रिझल्ट चेंज करून काय सांगितलं की प्रस्तावना ही घटनेचा भाग आहे. घटनेचा भाग आहे. आणि LIC ऑफ इंडिया केसमध्ये 1995च्या केसमध्ये प्रस्तावना ही घटनेचा अविभाज्य भाग आहे. अविभाज्य भाग आहे असं म्हटलेलं आहे. म्हणून केशवानंद भारती केसचं सांगतोय त्यामध्ये घटनेचा भाग आहे असं म्हटलंय. बेरुबारीमध्ये नाही म्हटलंय. आणि जे LIC केस आहे त्याच्यामध्ये अविभाज्य भाग असं म्हटलेलं आहे. घटना दुरुस्ती करता येते प्रस्तावनेमध्ये 42 तुम्हाला माहीत आहे. ठीक आहे. ओके. चला बघा. आता पुढचं बोमई केसमध्ये काय झालं होतं? पार्श्वभूमी कशी होती ते बघा. आता SR बोमई केस आपल्याला येऊन गेला, आयोगाने प्रश्न विचारले. याच्यामध्ये काय होतं? धर्मनिरपेक्षतेच्या तत्वावर राज्य सरकार विरोधी कारवाई, हा मुद्दा होता. धर्मनिरपेक्षता ही घटनेच्या मूलभूत रचनेचा अविभाज्य भाग आहे. राज्य धर्माच्या आधारावर कोणत्याही प्रकारचे भेदभाव करू शकत नाही. ठीक आहे. या निर्णयाने 42व्या घटनादुरुस्तीमध्ये समाविष्ट केलेल्या धर्मनिरपेक्ष शब्दाला कायदेशीर पाठिंबा दिलाय. कायदेशीर पाठिंबा दिला होता. कोणत्या केसने? SR बोमई केसने. आता ही LIC केस आता सांगितलं मी तुम्हाला. चला आता थोडंसं बघा. तुम्हाला जर प्रश्न येतील ना तर ते कसे येतात? आयोगाचे प्रश्न काय असतात की कोणत्या घटनेकडनं आपण काय काय घेतलं. जसं ब्रिटिश घटनेकडनं आपण काय घेतलंय, कॅनडाच्या घटनेकडनं काय घेतलंय, ऑस्ट्रेलियाकडनं काय घेतलंय, दक्षिण आफ्रिकेकडनं काय घेतलंय, जपानकडनं काय घेतलंय, जर्मनी, वायमार, आणीबाणी. ठीक आहे. रशियाकडनं मूलभूत कर्तव्ये, प्रस्तावनेचं जे सामाजिक आर्थिक राजकीय न्याय आहे ना ते. त्यानंतर फ्रान्सची गणराज्य. ठीक आहे. त्यानंतर स्वातंत्र्य, समता, बंधुता, हे सर्व आपण फ्रान्सकडनं घेतलेलं. हे जे घेतलेलं आहे ना आपण कुठं काय काय घेतलं आहे असा आयोग प्रश्न विचारतात. ठीक आहे. ह्या बाबींवरती आयोगाचे प्रश्न येतात. पुढचं घटनेविषयी कोण काय बोललं? सॉरी, आय एम सो सॉरी. बघा घटनेची वैशिष्ट्य काय? अलेक्झांड्रोविच काय म्हटलं होते? अर्धसंघराज्य म्हटलं होते घटनेविषयी. KV राव काय म्हटलं होते? केंद्रीकरण झालेले होते. ॲपलबी काय म्हणतात? कमालीचे संघराज्य आहे. ठीक आहे. DN बॅनमी एकात्मतेकडे असलेले संघराज्य. मॉरिस जोन म्हणतात निम संघराज्य. त्यानंतर ग्रॅनविल ऑस्टिन सहकारी संघराज्य. यांच्यावरती खूप प्रश्न आहेत ग्रॅनविल ऑस्टिनवरती. आणि आयवर जेनिंग्स प्रबळ केंद्रीय प्रवृत्तीचे संघराज्य असं म्हणतात. आता प्रस्तावनेविषयी काही स्टेटमेंट आहेत ते काय? पंडित ठाकूरदास भार्गव काय म्हणतात? मौल्यवान भाग, उत्कृष्ट भाग, गद्य काव्य असं भार्गव साहेब म्हणतात. मुंशी साहेब काय म्हणतात? राजकीय कुंडली. आता हे किती वेळेस येईल? हे किती वेळेस आलंय राजकीय कुंडली? मुंशी साहेब. त्यानंतर कृपलानी साहेब काय म्हणतात? अचंबित करणारी तत्वे. हे प्रस्तावनेविषयी बोललं जातं. हे प्रस्तावनेविषयी बोललं जातं. ही माझी नोट्स आहेत, ह्या माझ्या नोट्स आहेत. ठीक आहे. MV पायली सर्वोत्तम मसुदा म्हणतात. बेरुबारी खटला त्यामध्ये काय म्हटलं? मन ओळखण्याची किल्ली. घटनाकर्त्यांची मन ओळखण्याची किल्ली. आता जर मी तुम्हाला म्हटलं किल्ली म्हटलंय मग कशाविषयी बोललं जाईल? प्रस्तावनेविषयीच बोललं जाईल ना. चला. चीफ जस्टिस ऑफ इंडिया काय म्हणतात? सिकरी साहेब अत्यंत महत्त्वपूर्ण भाग प्रस्तावनेविषयी. बघा इथं DPSP विषयी बोललं जाते. काय? BN राव काय म्हणत होते? त्यांना निदान शैक्षणिक मूल्य आहे. BN रावने म्हटलं होतं. पन्नीकर साहेब म्हणते आर्थिक क्षेत्रातील समाजवाद. ग्रॅनविल ऑस्टिन इम्पॉर्टंट आहेत, नेहमी विचारलं जातं यांच्याविषयी. काय? सामाजिक क्रांतीची ध्येय पुढे नेण्याकडे. ही सर्व DPSP आहेत. KT शाह यांच्याविषयी पण येते स्टेटमेंट. बँकेच्या सोयीनुसार वटविता येणारा चेक. कोण? KT शाह म्हणत होते. अनंत नारायण
अवादयोग्य आणि अमूर्त कशाविषयी बोलला तर DPSP. कशाविषयी? DPSP यांच्याविषयी जी स्टेटमेंट आहे ना ते आहे फक्त. हां तर हे ठीक आहे. हां तुम्हाला अजून कशावर प्रश्न येतात? संविधान सभेच्या समित्या आहेत. ठीक आहे, संविधान सभेच्या समित्या दिलेल्या 22 समित्या होत्या. 22 समित्या होत्या, याच्या थ्रू काम करायचं. आता कोणकोणत्या समित्या नाही? नुकत्याच राज्यसेवेला समित्या आल्या होत्या. ठीक आहे, सो या माझ्या नोट्स आहेत. आता याच्यामध्ये कोणकोणत्या? कार्यपद्धती नियम समिती, सुकाणू समिती, स्टाफ वित्त समिती. कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद साहेब होते. ठीक आहे. योग्यता समिती अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. ऑर्डर ऑफ बिझनेस समिती KM मुंशी. ध्वज समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. संस्थानिकासाठी चर्चेची समिती नेहरू साहेब. म्हणजे ह्या ज्या होत्या ना, हाऊस समिती बघा, पट्टाभी सीतारामय्या हाऊस समिती, ह्या आहे ना 22 समित्या. ह्या पाठ करा. याच्यावरती आयोग प्रश्न विचारते. कारण की आयोगाला आता काय माहिती आहे का, अजून काही गोष्टी विचारणा म्हणजे PYQ मध्ये खूप गोष्टी कव्हर झालेल्या आहेत, म्हणून ते आता नवीन नवीन गोष्टी आणत आहेत. बरोबर. हां, आणि अनुसूच्या. पहिली अनुसूची राज्यक्षेत्र. दुसरी अनुसूची वेतन. हां, वेतन आणि वित्तलब्धी. तिसरी अनुसूची शपथ आहे. आता याच्यामध्ये 3 लोकांची शपथ नाही. कोणाची? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल. ठीक आहे. राष्ट्रपतीची शपथ 60 मध्ये आहेत. उपराष्ट्रपती यांची शपथ 69 मध्ये आहे आणि राज्यपाल यांची शपथ 159 मध्ये. ठीक आहे. एक कलमांमध्ये फक्त 3च व्यक्तींची शपथ आहे, बाकी सर्व अनुसूची 3 मध्ये. ठीक आहे. चौथी, जे राज्य व केंद्र जे राज्यसभेमध्ये जे प्रतिनिधित्व जात आहे, ठीक आहे, ते अनुसूची 4. अनुसूची 4. अनुसूची 5 अनुसूचित क्षेत्रे व अनुसूचित जमातींचे प्रशासन. हे आता याच्यामध्ये 10 राज्य आहेत. ठीक आहे. 5 मध्ये 10 आहे, 6 मध्ये 4च आहेत. ठीक आहे. तर 6 मध्ये आसाम आहे, मिझोराम आहे, मेघालय आणि त्रिपुरा अशी 4 राज्य. ठीक आहे. 6 मध्ये. 7 मध्ये काय? संघसूची, राज्यसूची, समवर्ती सूची. 8 मध्ये काय? भाषा आहेत. ठीक आहे. 8 मध्ये भाषा आहेत. आता किती आहेत? सुरुवातीला 14 होत्या. ठीक आहे. त्यानंतर 21वी घटनादुरुस्ती सिंधी टाकल्या गेली. त्यानंतर 71वी घटनादुरुस्ती नमक पाठ करा 71व्या घटनादुरुस्तीला. नेपाळी, मणिपुरी, कोकणी. त्यानंतर DBMS कितीवी? 92वी घटनादुरुस्ती. ठीक आहे. चला, किती झालं? हां, चला. 9वी अनुसूची. काही कायदे, आणि हे पहिल्याच घटनादुरुस्तीने टाकल्या त्याला. काही कायदे म्हणजे असे कायदे जे घटनादुरुस्तीच्या अंतर्गत येत नाहीत. सॉरी, जे न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या अंतर्गत येत नाही, म्हणून त्यांना असे कायदे बोलले होते. किती? 9व्या याच्यात. 10वी याच्यात काय? पक्षांतरबंदी. 52वी घटनादुरुस्तीने टाकण्यात आलं. 10वी अनुसूची, त्याच्याविषयी 91वी घटनादुरुस्ती पण रिलेटेड आहे, कारण जिथं 1/3 होतं तिथं 2/3 सदस्य केले पक्षांतरबंदी कायद्याच्या अंतर्गत. त्यानंतर 11वी घटनादुरुस्ती तुम्हाला माहिती आहे, पंचायत राज. आणि 11वी अनुसूची आणि 12वी अनुसूची. 12वी अनुसूची कशाची आहे? महानगरपालिका. इथं 29 सब्जेक्ट आहे 11वी याच्यामध्ये. 12वी याच्यामध्ये 18 सब्जेक्ट आहे. ठीक आहे. चला, आता संविधान सभेतील महिला. संविधान सभेतील ह्या 15 महिला आहेत. ठीक आहे. आता ह्या 15 महिला तुम्हाला पाठच पाहिजे. दुर्गाबाई देशमुख, रेणुका रे, हंसाबेन मेहता, लीला राय, सरोजिनी नायडू, कमला चौधरी, सुचिता कृपलानी, एनी मास्करन, बेगम रसूल, राजकुमारी अमृता कौर, पूर्णिमा बॅनर्जी, दक्षिणी वेलादयन, विजयालक्ष्मी पंडित, मालती चौधरी आणि अम्मी स्वामीनाथन. ह्या पाठच पाहिजेत. ह्या पाठच पाहिजे, याला पर्याय नाही. ठीक आहे. सो मित्रांनो, आता हे सर्व जे मी तुम्हाला आता दाखवले ह्या माझ्या नोट्स आहेत. ठीक आहे. ह्या माझ्या नोट्स आहेत, प्लस हे जे PYQ दिलेत ना 2011 पासून ते 25 पर्यंतचे, हे वनलाईनर स्वरूपात यासाठीच दिलेत की लवकर रिव्हिजन होण्यासाठी. PYQ क्रक्स म्हणून आपलं पुस्तक आहे. एक वेळेस बघा, नक्कीच आवडेल. ठीक आहे. तर आपला जो आज लेक्चर नंबर 4 हे तुम्हाला कसं वाटलं? ठीक आहे. त्याविषयी तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत? ठीक आहे. जे मी तुम्हाला प्रश्न विचारलेत त्याचीही उत्तरं द्या. आणि जर सेशन आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि
जेवढे तुमचे जसं आपण आता ह्या लेक्चरला आपण एक टार्गेट ठेवू 1000 हाईपचं, तर जेवढं तुम्हाला हाईप करता येईल तेवढं करा, ठीक आहे. आणि हो, रिव्हिजन लेक्चर आहे, इन डिटेल गेलेलं नाही आहे, झटपट लेक्चर संपतं आहे. फक्त जेवढ्या काही गोष्टी आहेत मी सेग्रिगेट करून दिलेल्या आहेत, ठीक आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग विदर्भ आयस. थँक्यू सो मच.